डायबेटीस जर एखाद्यानं व्यवस्थित नियंत्रणात नाही ठेवला तर तो एका स्लो पॉइझनिंग सारखा असतो. डायबेटीस हा आता काही स्पेशल प्रॉब्लेम राहिलेला नाहीये. केवळ स्पेशालिस्टकडे जाऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशातला भाग नाही. बहुतेक वेळेला लोक 10-10 वर्ष कुठल्या तरी फिजिशियनकडे ट्रीटमेंट घेत असतात. फक्त गोळ्या देताना म्हणतात ह्या गोळ्या घ्या आणि गोड खाऊ नका असं म्हटलं तर त्यांना भागत नाही. मी मध्ये खूप सुंदर लाईन ऐकली होती की इफ युअर ऑर्गन्स कुड स्पीक व्हॉट ऍडवाइस वुड दे गिव्ह यू. आणि तुमच्या पुस्तकात तुम्ही हे लिहिलं आहे की डेव्हलपमेंट ऑफ इन्सुलिन रेझिस्टन्स कॅन स्टार्ट अकरिंग अबाउट 10 to 20 years बिफोर डायबिटीज इज डायग्नोस्ड. माझ्या घरामध्ये डायबिटीज आहे तर तो मला येणारच अशी एक धारणा असते की जेनेटिकली तो पास ऑन होणारच आहे. म्हणजे असा 100% नियम नाहीये की ज्यांच्या वडिलांना आणि ज्यांच्या आजीला डायबिटीस होता त्यांना डायबिटीस झालाच पाहिजे किंवा होणारच असं नाही. हा पण होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही मध्यम वयामध्ये काळजी घ्या. आहाराचा रोल प्रिव्हेन्शन, मॅनेजमेंट आणि रिव्हर्सल. सेकंड इज एक्सरसाइज. झोप हा अनदर व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. रोल ऑफ स्ट्रेस इन प्री डायबिटीस. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे योग. आयुर्वेदामध्ये एका ठिकाणी असं सांगितलंय की ज्याला डायबिटीस डायग्नोज झालाय त्याला 4-5 गुरं द्या आणि दिवसभर त्याला ही गुरं राखू दे. मग गुरं जिथं जातील तिथं त्याला आपला काठी घेऊन त्याच्या मागं फिरू दे. 1 वर्षभर जर तुम्ही गुरं राखत राहिला तर तुमच्या डायबिटीस बरा. As per study published in 2023 on diabetes, 10.1 crore individuals are living with diabetes and 2.5 crores individuals are living with prediabetes in India. Even if you don't have diabetes, understanding its mechanisms, the risk factors and preventive strategies is crucial. In today's episode of Live Like a Yogi with Devyani, we are joined by Dr. Sharat Chandra Bhalekar, professor and ex-principal of Kaivalyadham Yoga Institute. He holds a bachelor degree in Ayurvedic medicine and surgery and postgraduate diploma in psychiatric counseling. After many years of medical practice, he has now dedicated his entire life to empower and educate individuals to take charge of their physical and mental well-being through his knowledge of yoga therapy, yoga philosophy, and Ayurveda. Ayurveda and yoga therapy expert, author of 6 books, Dr. Sharat Chandra Bhalekar. Sir, welcome to Live Like a Yogi with Devyani. Thank you. तुमचं रिसेंट पुस्तक मॅनेजमेंट ऑफ डायबिटीज अँड योगा थेरपी. तुमची आतापर्यंतची सगळी पुस्तकं ही कुठे ना कुठे योग रिलेटेड आहेत. म्हणजे अनॅटॉमी, फिजिओलॉजी आहे, प्राणायाम आहे. हे पहिलं पुस्तक तुम्ही डायबिटीज वरती लिहिलं आहे. जनरली डायबिटीज म्हणलं की लोक डायबेटॉलॉजिस्टकडे जातात किंवा एंडोक्रिनॉलॉजिस्टकडे जातात. तुम्ही डायबिटीज वरती पुस्तक लिहिण्यामागचं कारण काय? आणि जे लोक आता बघत आहेत त्यांनी डायबिटीस या विषयावर योगा थेरपिस्टचा अँगल का घेतला पाहिजे हे मला जाणून घ्यायचं. याचं कारण असं की डायबिटीस हा आता काही स्पेशल प्रॉब्लेम राहिलेला नाहीये. तो ग्लोबल प्रॉब्लेम झालेला आहे. आज इंडियाला देखील आपण डायबिटीसचं कॅपिटल म्हणतो. इतके करोड्समध्ये पेशंट्स आपल्याला सापडतात. त्याच्यामुळे केवळ स्पेशालिस्टकडे जाऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशातला भाग नाही. आणि अशा स्पेशालिस्टकडे जरी गेलं तरी ते फार तर औषधं किंवा मेडिकल ट्रीटमेंट बाकीची जी आहे ती देऊ शकतात. डायबिटीसमध्ये त्याच्या मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आहार आणि व्यायाम. एकंदरीत लाईफस्टाईल ही कशी बदलायची. बहुतेक वेळेला लोक 10-10 वर्ष कुठल्या तरी फिजिशियनकडे किंवा असेच एक एक्सपर्टकडे जाऊन ट्रीटमेंट घेत असतात. पण 10 वर्षात त्यांची ही भूमिका स्पष्ट झालेली नसते की मी नक्की कशी लाईफस्टाईल बदलायची. आणि यासाठी आपल्याला एक वेगळा प्रवाह सुरू केला पाहिजेत की एक काउन्सिलिंग झालं पाहिजे की एखाद्याला डायबिटीज झालेला असेल तर त्याला त्या क्षणी पूर्णपणे त्या आजाराची माहिती दिली पाहिजेत, त्याला झाली पाहिजेत. त्या दृष्टीनं मी काय केलं पाहिजे जेणेकरून तो मॅनेज होईल. आणि यासाठी आता दुसऱ्या प्रवाहातून लोक पुढे आली पाहिजेत. जसं मी सांगितलं की एक योगा टीचर आहे, तो एक गुड काउन्सिलर देखील होऊ शकतो. आणि इथं आपल्याला काही मेडिकल ट्रीटमेंट द्यायची नाही. आपल्याला फक्त त्याचा आहार कसा सांभाळायचा आहे किंवा व्यायाम कसा सांभाळायचा आहे याबद्दल मार्गदर्शन करायचं आहे. आणि या दृष्टीनं आज योगा टीचर गावागावात तयार होत आहेत आणि ते या ठिकाणी महत्त्वाची भूमिका पाळतील. आणि म्हणून त्या योगा टीचरला मार्गदर्शन करण्यासाठी
ह्या पुस्तकाचं प्रयोजन. ओके. सो ज्या वेळेला जसं तुम्ही म्हणालात की डायबिटीज म्हणजे हा फक्त पिन पॉइंटेड सर्जिकली बघण्याचा विषय नाही आहे, तर पूर्ण त्या व्यक्तीचं लाईफस्टाईल, त्याचं मानसिक, त्याचं काय म्हणतात त्याला, ऑपरेशन्स कसं चालू आहेत, त्याची मुवमेंट कशी आहे, खातोय पितोय काय, स्ट्रेस लेवल्स काय, हे सगळे माणूस म्हणून बघणं गरजेचं आहे. तर आता कुठे आहे आणि इथून पुढे कुठे जाणार आहे हे सगळ्यालाच कुठेतरी नियंत्रण देता येईल. पण डायबिटीज बद्दल बोलण्याआधी आपण रोल ऑफ शुगर किंवा रोल ऑफ ग्लुकोज याच्याबद्दल बोलूया आणि कॉन्सेप्च्युअली समजून घेऊयात की पहिले साखरेचं आपल्या शरीरामध्ये, आपल्या रक्तामध्ये कार्य काय आहे आणि मग तिथून पुढे आपण जाऊयात. बरोबर. सो रोल ऑफ शुगर और ग्लुकोज इन आवर बॉडी ही काय आहे? असं आहे की मी आता बोलतोय, माझ्या शरीराची हालचाल होते, म्हणजे प्रत्येक पेशी प्रत्येक क्षणी जे काही काम करत असते ते काम करण्यासाठी त्या पेशीला एक शक्तीची गरज असते, ऊर्जेची गरज असते, जसं एका गाडीला पेट्रोलची गरज असते. आणि ती जी शक्ती आहे ती तिला ग्लुकोजमधून मिळत असते. म्हणजे आपण आहारातून जे काही शुगर घेतलेली असते ती पर्यायानं शेवटी प्रत्येक पेशीपर्यंत जाऊन पोचली पाहिजेत आणि त्या पेशीच्या आत असणारे जे मायटोकॉन्ड्रियाज आहेत ते त्या ग्लुकोजपासून ऑक्सिजनशी कंबाईन होऊन ATP म्हणजे आपण ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणतो की जी ऊर्जा तयार करतात. याचा अर्थ काय की प्रत्येक क्षणी प्रत्येक सेल ही साखर यूज करत असते, म्हणजे आपल्याला प्रत्येक क्षणी साखरेची गरज असते. आणि ही साखर व्यवस्थितपणे पेशीच्या आतपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणीतरी एक पासवर्डच्या रूपानं आपल्याला आत सोडवणारा पाहिजे. जसं आपण गेटपर्यंत जाऊ पण माय गेटवर तुम्हाला जर पासवर्ड विचारला तरच तुम्हाला आत सोडलं जाईल. तसा इन्सुलिन जो आहे तो त्या साखरेचा सोबती आहे, तो एक पासवर्ड आहे. आणि तो पासवर्ड त्या साखरेबरोबर असेल तर ती त्या पेशीच्या आत घुसू शकते. सो काय रिलेशन आहे इन्सुलिन आणि शुगरचं? ओव्हरऑल मेकॅनिझम कम्प्लिटली एंड टू एंड, खाल्ल्यापासून ते सेलला व्यवस्थित प्रमाणात ती ऊर्जा मिळणे. बरोबर. आता आपण ज्यावेळी आहार घेतो त्यावेळी अन्नाचं पाचन करताना इन्सुलिनची काही भूमिका नाही. तिथं तर आपले डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत तेच त्या अन्नाचं पाचन करत असतात. आणि एकदा ती ग्लुकोज मोनोसॅक्रॅइडमध्ये परिवर्तित झाली आणि रक्तात आली की त्या साखरेचं नियमन कसं करायचं त्या दृष्टीनं इन्सुलिनची भूमिका आहे. आणि मी तेच सांगितलं की इन्सुलिन ज्यावेळी साखरेबरोबर मिसळते त्यावेळी ती साखर सेलच्या आत जाण्यासाठी सुटेबल होते. जर इन्सुलिन ही साखरेमध्ये मिसळलेली नसेल तर ती साखर सेलच्या भोवती इकडे तिकडे घुटमळत राहील पण ती आत प्रवेश करू शकणार नाही. म्हणून मी त्याला पासवर्डचं उदाहरण दिलं की पासवर्ड नसेल तर तुम्हाला गेटच्या आत प्रवेशच मिळणार नाही. या दृष्टीने इन्सुलिनचं महत्व आहे. किती प्रमाणात साखर असेल ह्याला काही मेट्रिक आहे का? त्या रक्तामधली साखर जास्त असणे कमी, कारण अल्टिमेटली आपण काय म्हणतोय की जास्त शुगर, एक्सेस शुगर. आता असं आहे की आपल्या शरीराला जर साखरेची एवढी गरज असेल, प्रत्येक क्षणी असेल, तर शरीराने एक उपाययोजना करून ठेवलेली आहे की समजा एखादी वेळी जास्त साखर आली तर ती साठवून ठेव. जसं वाळवंटात राहणारा उंट पाण्याचा देखील साठा करून ठेवतो त्याच्या शरीरामध्ये, तसं ही जी साखर आहे ही जर थोडीशी जास्त प्रमाणात आली तर बिघडत नाही, कारण ती लिव्हरमध्ये किंवा मसलमध्ये ग्लायकोजनच्या रूपानं साठवून ठेवली जाते. आणि मग एखाद्या दिवशी साखर नाहीच मिळाली, एखादा कडक फास्टिंग करत असेल किंवा एखादा स्टार्वेशनमध्ये असेल तर त्या दिवशी देखील ही स्टोअर केलेली साखर जी आहे ती यूज होऊ शकते. आणि त्याच्यामुळे साखरेच्या नियमनामध्ये एवढा घोटाळा होण्याचं काही कारण नाही, कारण आपण ते साठवून ठेवू शकतो. मग गडबड कुठे होते? गडबड इथं होते की आपण हे साठे वाढवायला सुरुवात करतो. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी आपण साठे करणारा जो लिव्हर आहे त्याच्यावरच एवढा स्ट्रेन देतो की लिव्हरसाठी देखील ते अवघड होऊन बसतं. आपण मल्टिपल इटिंग ज्याला म्हणतो की 2 वेळचं खायचं का 3 वेळचं खायचं असं म्हणत म्हणत आपण अनेक वेळा खात राहतो आणि त्याच्यामुळे साखरेचा जो इंटेक आहे तो वारंवार आत येत राहतो आणि त्याच्यामुळे लिव्हरवर स्ट्रेन आला की लिव्हर सांगतो की आत्ता मी खूप थकलेलो आहे, त्यामुळे ती साखर ब्लडमध्येच राहण्याचं प्रमाण वाढतं. किंबहुना मग ब्लडमध्ये ते एक तर ट्रायग्लायसराईडमध्ये परिवर्तित होईल, नाहीतर मग दुसरा उपाय म्हणजे त्या साखरेचं ॲडिपोज टिश्यूमध्ये रूपांतर करून ते फॅटच्या रूपानं शरीरात कुठेतरी ठेवायचं. म्हणजे याचा अर्थ आपण किती लोड देतो लिव्हरवर की
लिव्हरची अशी स्थिती होती की बाबा रे आता मी साखरेचं नियमन करू शकत नाही, तुम्ही दुसऱ्या पद्धतीनं ती साखर कुठंतरी साठवून ठेवा, अशी वेळ येते. त्यावेळी मग हळूहळू शरीरामध्ये काही अनावश्यक प्रक्रिया घडायला लागतात. त्यामध्ये मग साखर फॅटच्या रूपानं कुठंतरी स्टोअर केली जाईल, मग पोट सुटत जाईल, किंवा ती साखर ट्रायग्लायसराईडच्या रूपानं ब्लडमध्ये जर साठवून ठेवली तरी देखील ट्रायग्लायसराईडची जर प्रमाण वाढलं तर त्याच्यामुळे ब्लड जे आहे ते जास्त घट्ट व्हायला लागतं. त्याच्यामुळे ते पुढे ढकलताना प्रॉब्लेम येतो, मग ते पुढे हायपरटेन्शन सारखे प्रॉब्लेम येतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की अशी साखर ज्यावेळी वाढते त्यावेळी पटकन पॅनक्रियाज इन्सुलिन देखील सोडतं आणि ते इन्सुलिन जबरदस्तीनं साखरेला सेलच्या आत नेऊ पाहतं. कारण पासवर्ड असेल तर तिथं तो सिक्युरिटी गार्ड देखील काही करू शकत नाही. पण इथं आपण हे समजून घेतलं पाहिजे की सेलच्या आत साखर साठवून ठेवण्याचं कुठलंही साधन नाही. त्याच्यामुळे सेल ज्यावेळी साखरेनं परिपूर्ण असते त्यावेळी ती इन्सुलिन जरी घेऊन आलेली असेल साखर तरी देखील ती त्याला आत सोडू शकत नाही. परंतु इन्सुलिन जबरदस्ती करून आत जर घेऊ पाहत असेल तर सेल आपल्या भोवती जी वॉल आहे त्याच्या भोवती असे काही चेंजेस करतो की ते इन्सुलिनला देखील जुमानत नाही, ज्याला आपण म्हणतो इन्सुलिन रेजिस्टन्स. याचं उत्तर अगदी सोपं आहे की तुम्ही एखाद्या ठिकाणी जेवायला गेलात आणि तुम्हाला खीर दिली, खूप चांगली आहे, खूप गोड आहे, तुम्ही एक कटोरा खीर पिली, दुसरा पिले, तिसरा, पण चौथ्या वेळी तुम्ही हात आखडता घेता की नको आता बास. हे सेल देखील असं म्हणायला लागते की नको आता बास, म्हणजे आम्हाला साखरेची गरज आहे पण आत्ता या क्षणी नको आहे. पण ती जर जबरदस्ती आत येऊ पाहत असेल तर मग सेलला आपल्या भोवती असं काहीतरी चेंजेस करावे लागतात. मग सेलच्या भोवती फॅटचं प्रमाण वाढतं आणि ते त्या इन्सुलिनला रेजिस्ट करायला लागतं. आणि त्याच्यामुळे आता गरज अशी आहे की मला साखर तर पाहिजे, पण सेलनं स्वतःच आपल्या भोवती असं काही चेंजेस करून ठेवलेत की साखर आत येऊ शकत नाही. म्हणजे ते स्वतःच फसलं गेलेलं आहे उदाहरण, की आपणच आपल्यामध्ये फसलो गेलेलो, तशी सेल फसत जाते. सो कुठल्या गोष्टींनी ही साखर स्पाइक होते? आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर ज्या पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे कार्बोहायड्रेट्स, हाय ग्लायसेमिक इंडेक्स असं आपण म्हणतो, बरोबर. कार्बोहायड्रेट म्हणजे साखर. जसं आपण फ्रूट ज्यूस असं आपण जर घेतलं तर जो ताजा फळांचा रस आहे त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण समजा 60% आहे ग्लायसेमिक इंडेक्स, पण तोच जर तुम्ही असं प्रिझर्व केलेला असेल, त्याच्यात आणखीन साखर टाकलेली असेल आणि त्याला आणखीन गोड बनवलेलं असेल, कारण बहुतेक वेळेला एखादं लिक्विड प्रिझर्व करायचं असेल तर त्यात भरपूर साखर टाकली की ते प्रिझर्व होतं, पण त्याच्यामुळे त्याच्या साखरेचं प्रमाण वाढतं आणि ते मग 80%, 90%, 100% असं साखरेचं प्रमाण वाढतं. आणि अशी साखर पटकन शरीरात येते आणि पटकन ब्लडमध्ये जाते. हे आपल्याला विचारात घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर एक ॲपल खाल्लं तर त्या ॲपलमधनं हळूहळू साखर ब्लडमध्ये जाईल, पण तेच तुम्ही ते ॲपल ज्यूस घेतला तर ती वेगानं ब्लडमध्ये जाईल. आणि तेच तुम्ही ॲपलचा तर ॲपी ज्यूस तयार केलेला आहे आणि तो प्रिझर्व केलेला आहे, तो जर घेतला तर तो पटकन ब्लडमध्ये एक साखरेची सुनामी क्रिएट करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की अचानक एवढ्या प्रमाणात साखर आत आली तर चॅलेंज कुणाला मिळतं? चॅलेंज पॅनक्रियाजला मिळतं की बाबा रे एवढी साखर आलेली आहे, त्या अनुषंगानं तुला इन्सुलिन तयार केलं पाहिजे. मग पॅनक्रियाज त्या पटीत इन्सुलिन तयार करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे ही त्याला शिक्षा असते, हे त्याला आपण जबरदस्तीनं दिलेलं काम असतं. आता किती साधी गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीला चहाची सवय आहे आणि दिवसातनं 6 वेळा चहा घेतो, पण त्याच्यामुळे तो दिवसातनं 6 वेळेला पॅनक्रियाजला चॅलेंज देत असतो. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग म्हणजे मल्टिपल इटिंग. लोकांना पुन्हा पुन्हा खायची सवय असते. स्नॅकिंग. आपल्याकडं योगामध्ये कसं म्हणतात की जो ॲडव्हान्स्ड हठयोगी आहे तो एकभुक्त असतो, दिवसातनं एकदाच खातो, किंवा जो मध्यम योगी आहे तो दिवसातनं 2 वेळा खातो, द्विभुक्त. या साधारण लोक असतात, आपल्या नेहमीचं धावपळीचं जीवन जगतात, त्यांच्यासाठी त्रिभुक्त हा प्लॅन असतो, ज्याला आपण ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर म्हणतो. पण आता स्थिती अशी आहे की मध्ये मध्ये हे स्नॅक आलेलं आहे, त्याच्यामुळे लोक बहुभुक्त झालेली आहेत. आणि त्याच्यामुळे दर 2 तासांनी किंवा जसं घरात असेल तर पटकन किचनमध्ये जा, काहीतरी तोंडात टाक, असं करता करता, किंवा ऑफिसमध्ये जरी असलं तरी काहीतरी स्नॅक मागव, चहा मागव, बिस्किट मागव, असं करता करता मल्टिपल इटिंग. आणि मल्टिपल इटिंगमध्ये पुन्हा पुन्हा तुमच्या पॅनक्रियाजला स्टिम्युलेट केलं जातं की बाबा रे आम्हाला इन्सुलिन पाहिजे, आणि हा त्याच्यावर होणारा अन्याय आहे. सो हाच जर चहा बिना साखरेचा घेतला तर चांगली गोष्ट आहे.
म्हणजे त्यांनी नाही असं स्पाइक होणार. त्यानं स्पाईक होणार नाही. आणि यासाठी जपानी लोकांचं आयुष्य हे खूप मोठं असतं, 90 वर्षाचं 100 वर्षाचं तर सहजपणे जातं. का तर त्यांच्या ठिकाणी चहा पिणारे लोक आहेत पण ते ग्रीन टी पितील. आपल्याकडं इंडियामध्ये संगीत चहा असतो, कारण त्याच्यामध्ये दूध पण टाकलेलं असतं, साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि पुढं पुढं तर त्याची इतकी सवय लागते की पुन्हा वरतून साखर त्याच्यामध्ये ॲड केली जाते आणि इतकी ॲड केली जाते की तिथं चमचा असा उभा राहायला पाहिजे. म्हणजे आपण किती साखर त्याच्यातनं कन्झ्युम करतो. चॉकलेट जरी घेतलं तरी देखील युरोपमध्ये अशी कडू चॉकलेट असतात आणि ते लोक अगदी तोंड गोड करून खात असतात. आपल्याकडं जी काही कॅडबरी चॉकलेट्स निर्माण केली जातात आणि खास इंडियन लोकांसाठी निर्माण केली जातात ती फार गोड बनवलेली असतात. याच गोष्टी तुम्ही फ्रेंच फ्राईज म्हणा किंवा वेफर्स म्हणा, याच्यामध्ये साखरेचं प्रमाण हे जवळजवळ 6 ते 8 पटींनी जास्त वाढवलेलं असतं. आणि त्याच्यामुळे एक साधा विचारात घ्या, 10 रुपयाचा तुम्ही जर एखाद्या चिप्सचा पुडा घेतला तर तो खायला 5च मिनिटं लागतात. पण त्या एका पुड्यामध्ये तुम्ही जेवढे चिप्स खात असता त्याच्यामध्ये 6 चपात्यांमध्ये जेवढी शुगर असते तेवढी एका त्या पुड्यामध्ये असते. आणि तुम्ही बघता बघता 3-4 पुडे संपवता. म्हणजे किती शुगर कन्झ्युम करतो. सो टॉकिंग अबाउट इन्सुलिन रेझिस्टन्स आणि एक्सेस शुगर आणि हे सगळं, एक आहे की साधारण 65-70 नंतर शुगर सुरू झाली आहे. एक आहे ज्यांना 30 पासूनच हा त्रास आहे. तर ह्या दोन्हींना सेपरेटली आपण बघूयात. सो इन्सुलिन रेझिस्टन्स स्टार्टेड किंवा शुगरचा त्रास हा तरुण वयातला आणि एका एज नंतरचा, ह्या दोन्हीकडे सेपरेटली कसं पाहता येईल आणि दोन्हीची कारणं कशी सेपरेटली बघता येतील? तरुण वयामध्ये ज्यावेळी पॅनक्रियास फ्रेश असतं त्यावेळी जास्त धोके असतात, कारण त्यावेळी तुम्ही केलेल्या चुका देखील पॅनक्रियास निभावून घेत असतं. म्हणजे अगदी जिलेबी खाण्याची बीट लावली तर तुम्ही 10 जिलेब्या एका वेळी खाल, 20 जिलेब्या खाल आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा शुगर नॉर्मल असते, कारण त्यावेळी पॅनक्रियासनं तेवढ्याच पटीत इन्सुलिन तयार करून ती वेळ मारून नेलेली असते. हे तरुण वयामध्ये होतं आणि त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स येतो, अरे मी सगळं डायजेस्ट करतो, मला काही होत नाही, अरे मी एका वेळी 20-20 गुलाबजाम खाऊ शकतो आणि त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकतो आणि मला कुठलाही त्रास होत नाही. हा जो अनाठायी जो कॉन्फिडन्स निर्माण होतो तर तो मारक ठरतो. पण तो आत्ता त्रास नाही तो म्हणून की वयाच्या 25 पासून 30 पासून हे असं चालू असतं आणि ते शेवटी पॅनक्रियास तरुण वयामुळे ते निभावून नेत असतं. पण एक वेळ येते वयाच्या 35च्या आसपास की तिथं पॅनक्रियास म्हणायला लागतं, आता मी थकलो, लवकर थकलो, आता माझ्याच्यानं एवढं इन्सुलिन तयार होणार नाही. आणि मग त्यांना त्या मध्यम वयामध्ये अचानक एक दिवस असा रिपोर्ट येतो आणि त्यावेळी त्यांना अवाक व्हायला लागतं की अरे असं कसं झालं, मागच्या महिन्यात तर माझं ब्लड शुगर रिपोर्ट नॉर्मल होतं. असं त्या मानानं जो वृद्धावस्थेमध्ये आपण विचार करतो 60 नंतरचं, तर इथं मी एक सांगेन की ज्या लोकांचं आयुष्य डिसिप्लिन्ड असतं आणि 50 नंतर देखील ते कुठं ना कुठं तरी एखाद्या कार्यामध्ये स्वतःला बांधून घेत असतात, त्यांना डायबिटीस होण्याची शक्यता नाही. बहुतेक वेळेला 50 नंतर लोक स्टॅग्नेशन सिंड्रोममध्ये जातात. आता काय बाबा, आता फक्त देवदेव करायचं, आता माझ्याच्यानं होणार नाही. ह्याच्यामुळे त्यांची क्रिएटिव्हिटी कमी होते आणि त्याच्यामुळे आळस वाढतो. एक तर शरीर डिजनरेशनकडे झुकलेलं आहे, दुसरं त्यांचा आळस वाढलेला आहे आणि तिसरं बहुतेक इच्छा या वृद्ध अवस्थेमध्ये परत एकदा उभारी घेतात आणि खाण्यापिण्याच्या इच्छा ज्या असतात त्या कदाचित त्या वयामध्ये वाढू शकतात की आता झालं माझं आयुष्य एवढं राहिलेलं आहे, मजा करून घेऊया. आणि त्याच्यामुळे एक तर शरीराची क्षमता कमी झालेली आहे, परंतु तुमची डिझायर कमी झालेली नाही. म्हणून सांगतो की जे लोक योगाचा अभ्यास करतात, उपास तपास करतात, एनकेन प्रकारे असं तप करतात, जसे अय्यंगार सारखे लोक आहेत, 90व्या वर्षी देखील ते त्यांची ऍक्टिव्हिटी टिकवून ठेवतात. पण बहुतेक सामान्य लोक ज्यांच्याकडे स्पिरिच्युअलिटीचा गंध नसतो, योग नसतो किंबहुना डिसिप्लिन नसते, त्या लोकांमध्ये हे असे प्रॉब्लेम येऊ शकतात. तुम्ही आता उपासाबद्दल बोललात, तर व्हॉट इज द रोल ऑफ फास्टिंग इन प्रिव्हेन्शन ऑफ डायबिटीस? म्हणजे मला आता नाही आहे, सगळं व्हायचीच वाट बघायची गरज नाही, तर असं आहे की ज्यावेळी तुम्ही दिवसातनं 4 वेळा जेवता किंवा काहीतरी खाता, त्यावेळी खरी परीक्षा कोणाची होत असते? आपले डायजेशन करणाऱ्या ग्लँड्सची. मग ते लिव्हर असतील, पॅनक्रियाज असतील, इंटेस्टाईन असेल, बरोबर. आणि ज्या दिवशी तुम्ही उपवास केलेला असेल त्या दिवशी खरंच रिलॅक्सेशन कोणाचं झालेलं असतं? याच अवयवांचं.
म्हणजे आठवड्यातनं मी एक दिवस उपवास जरी केला तरी त्या दिवशी माझ्या पॅनक्रियाजला मी पूर्ण विश्रांती दिलेली आहे, माझ्या लिव्हरला मी विश्रांती दिलेली आहे की आज तुमचं डायजेशनचं वर्क होणार नाही, त्यामुळे तुम्हाला हे 50% तुमचं वर्क आहे ते आज विड्रॉल झालेलं आहे, तुम्ही आराम करा. सो डज दॅट रिज्युविनेट द पॅनक्रियास टू डू बेटर वर्क? अगदी बरोबर, कारण त्याच्यामुळे ते रिफ्रेश होतात. बरोबर, म्हणजे फास्टिंगचा दिवस म्हणजे लिव्हर पॅनक्रियास यांचा आरामाचा दिवस असं आपण म्हणू, आणि रिफ्रेश होण्याचा दिवस असं आपण. एक आहे नॉन डायबेटिक माणसाच्या लाईफ मधला फास्टिंगचा अँगल, दुसरा आता हेच बघूयात आपण डायबेटिक माणसाच्या लाईफ मधला फास्टिंगचा अँगल. असं आहे की एकदा शुगर 250-300च्या पुढे जायला लागली आणि ती जर तुमच्या औषधांवर डिपेंडंट व्हायला लागली तर त्या औषधामुळे शुगर कमी होणार आणि शुगर कमी झाले की खायला लागणार. त्याच्यामुळे असं पुढे गेलेला जो डायबिटीस असतो त्याच्यामध्ये फास्टिंग करणं थोडं अवघड होऊन बसतं, विशेषतः ज्यांची गोळी चालू आहे अशांना. परंतु आता आपण प्री डायबेटिक असा शब्द वापरलेला आहे की बहुतेक वेळेला मिडल एजमध्ये लोक प्री डायबेटिकच्या कंडिशनमध्ये आलेली असतात. म्हणजे जी फास्टिंग शुगर 120 पर्यंत पाहिजे ती इन बिन 130-135 पर्यंत गेलेली असते, आणि जी पोस्ट प्रँडियल शुगर 140-150 पाहिजे ती इन बिन 160-70-80 पर्यंत गेली असते. पण म्हणून त्यांना लगेच डायबिटीस असं लेबल मिळत नाही, किंबहुना त्यांना डायबिटीसची कुठली लक्षणं बाह्य स्वरूपात कधी दिसत नाहीत. याला आपण प्री डायबिटीस म्हणतो की यांना डायबिटीस पुढं होऊ पाहत आहे. अशा लोकांमध्ये जर तुम्ही फास्टिंग सुरू केलं तर ही कंडिशन तुम्ही पूर्णपणे रिव्हर्स करू शकता आणि डायबिटीस जो होऊ घातलेला आहे तो पूर्णपणे टाळू शकता. म्हणून विशेषतः 30 ते 40च्या दरम्यान लोकांनी अधूनमधून शुगर टेस्ट करून आपण प्री डायबेटिक आहोत का हे बघितलं पाहिजे. कारण बहुतेक वेळेला मग असं LICचं काहीतरी काम निघतं आणि त्यावेळी मेडिकल चेकअप होतो आणि अचानक ते चेकअपमध्ये कळतो हा मला शुगर वाढलेली आहे, असं कसं, सरप्राईज होतात. आता यासाठी सतर्क राहायला पाहिजे. मेडिकल सायन्स देखील सांगतं की 35 नंतर तुम्ही अधूनमधून तुमचं ब्लड शुगर चेक करावं, म्हणजे हे जे काही गनिमी काव्यानं डायबिटीस आत होऊ पाहतोय तो तुम्हाला टाळता येईल. आणि अशी कंडिशन जर लक्षात आली तर खूपच चांगलं, कारण त्यावेळी तुम्हाला फास्टिंगमधून शुगर कंट्रोल करणं सगळ्यात सोपा उपाय आहे. नंतर डायबिटीस म्हणून लेबल पडलं तर आणि औषधं जर चालू केली ते नियमनासाठी तर मग फास्टिंग तुमच्यासाठी थोडंसं अवघड होऊन बसतं, करणंच अवघड होऊन बसतं. मगाशी आपण साखरेबद्दल बोललो, ज्युसेस बद्दल बोललो, फास्ट फूड बद्दल बोललो. डॉक्टर, टेल अस अबाउट अल्कोहोल आणि अल्कोहोलचा इफेक्ट आपल्या शुगर स्पाइक्स वरती कसा होतो? असे बहुतेक लोक जे अल्कोहोल आहे ते पहिल्यांदा आपण म्हणतो ना की पहिल्यांदा केवळ एक एक्सपेरिमेंट म्हणून पितात की नक्की काय बघावं, नक्की किक काय असते ते अनुभवावी असं. पण त्याच्यामध्ये एक तर खूप मोठ्या प्रमाणात शुगर असते. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं सॉफ्ट ड्रिंक आहे तसं ते अल्कोहोल देखील एक प्रकारचं ते ड्रिंकच आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शुगर शरीरामध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळे होतं असं की बहुतेक वेळेला अशी पटकन बंच ऑफ शुगर आपल्या शरीरात येतो, त्यावेळी तो तुमच्या मेंदूला एक प्रकारचा थंडावा देतो आणि त्याच्यामुळे जो व्यक्ती स्ट्रेसमध्ये असतो, दिवसभर बॉसच्या शिव्या खाऊन जो असा तणावात गेलेला असतो, तो संध्याकाळी 1-2 पेग पिल्यानंतर कोण बॉस, मी नाही ओळखत त्याला, असं करून स्ट्रेस रिलीव्ह करतो. आणि त्याच्यामुळे हे अल्कोहोल पिणं हे एक एंटरटेनमेंट पण होऊन जातं आणि स्ट्रेस रिलीव्ह पण होऊन जातं. पण त्याच्यामध्ये तो त्या अधिक शुगरला वेलकम करत असतो आणि त्याच्यामुळे होतं असं की मुळात तो स्ट्रेस कमी करू पाहतो, पण त्याच्यामुळे शरीरामधले मेटाबॉलिक जे ऍडजस्टमेंट आहे ती पूर्णपणे ढासळत जाते. सो सेम त्याचाही इफेक्ट सेम होतो जो आपण अन्नातनं गेलेली जी शुगर आहे ती जी सायकल तुम्ही सगळी एक्सप्लेन केली, राईट, टिल सेल मेम्ब्रेन थिकनिंग आणि सेइंग की आता आय कांट टेक इट एनिमोर, तसं ती सगळी होते. तुम्ही मगाशी म्हणालात की डायबिटीज काय म्हणतात त्या रेंजमध्ये गेलेल्या व्यक्तीला, रेग्युलर औषधांवरती गेलेल्या व्यक्तीला फास्टिंगचा त्या प्रमाणात कमी उपयोग होतो किंवा करणं बहुधा अवघड होऊन जातं ऍज कम्पेअर्ड टू अ पर्सन हु डझंट हॅव अ डायबिटीज ऑर हु इज प्री डायबिटिक. मग डायबिटीज झालेल्या व्यक्तीने खावं कसं? आता मग राहिला प्रश्न मॉड्युलेशन ऑफ इटिंग. जर फास्टिंग शक्य नाही आहे तर मग त्यांनी कसं खावं की बरोबर तो मॅनेजही होईल किंवा थोडा परतीचा प्रवास करता येईल?
आता याच्यामध्ये असं आहे की आहार कसा सेवन करावा डायबिटीज झालेल्या व्यक्तीनं. अर्थात आपण मॅनेजमेंटमध्ये आणखीन डिटेलमध्ये बोलणार आहोत, पण इथं थोडक्यात मी एवढंच सांगेन की जसं मगाशी मी उदाहरण दिलं की तुम्ही एक ॲपल खात आहात, तर ॲपल खाल्लं तर त्याच्यामध्ये फायबर पण असतं आणि त्याच्यामुळे ते फायबर जे असतं ते त्या ॲपलमधल्या शुगरला हळूहळू ब्लडमध्ये जा असं सांगतं. बरोबर, म्हणजे हा एक बरोबर. रेजिस्टन्स आहे आणि तो चांगला आहे. आणि म्हणजे म्हणून तुम्ही स्पीड ब्रेकर बेसिकली. स्पीड ब्रेकर आहे. व्हेरी गुड. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही जर चांगल्या भाज्या वगैरे खाल्ल्या भरपूर प्रमाणात, तर त्याच्यामुळे जेवणामध्ये जे काही गोड पदार्थ आलेले असतात त्यांची शुगर जी आहे ती देखील ब्लडमध्ये थोडी हळूहळू जाते. त्याच्यामुळे पॅनक्रियाजवर पटकन लोड येत नाही. पण तेच जर तुम्ही आणखीन प्रोसेस्ड फूड करून टाकलं, म्हणजे तुम्ही साधी भाजी भाकरी खाण्यापेक्षा जर तुम्ही बेकरीचे प्रोडक्ट खाल्ले तर ते आणखीनच स्वीट झालेले असतात. म्हणजे तुम्ही ब्रेड बिस्किट वगैरे जर विचारात घेतलं, केक जर विचारात घेतलं, तर त्यातला फायबरचा पार्ट तुम्ही काढून टाकलेला असतो आणि केवळ तो शुगरचा पार्ट वाढवलेला असतो. तुम्ही साधी बटाट्याची भाजी खाल्ली किंवा बटाटा उकडून खाल्ला तर ते वेगळं, आणि तुम्ही त्याचे चिप्स बनवले तर ते वेगळं. तर त्याच्यामुळे तुमचं जे आहाराचं स्वरूप आहे ते जितकं नैसर्गिक तुम्हाला ठेवता येईल तेवढं चांगलं. आणि म्हणून आपल्या आहारामध्ये जर आपण भाज्यांचं प्रमाण वाढवलं, आज माणूस भाज्या खातो ते म्हणजे केवळ चव यावी म्हणून, म्हणजे मेन पदार्थ तर ते ब्रेड किंवा रोटीच असतो, त्याला फक्त असं स्पर्श करून तुम्ही थोडीशी भाजी खाता, असं नको आहे. आपल्याला भाज्यांचं प्रमाण वाढवलं पाहिजे. जसं आपण मिसळ म्हणतो तर ती एक भाजीच आहे. तुम्ही नुसती मिसळचा बाऊल खाल्ला तर तो शुगर वाढवणार नाही, पण आपण त्याला मिसळ पाव करून टाकलं आणि एकाच्या ठिकाणी 2 पावाची ऑर्डर देऊन टाकतो की एक एक्स्ट्रा पाव द्या म्हणून, तो शुगर वाढवणारा घटक आहे. तुम्ही तेच जर 2 मिसळ बाऊल खाल्ले तर त्याने एवढी शुगर वाढणार नाही. आपण आपल्या आहाराची स्वरूप जी आहेत ती बदललेली आहेत. सो स्वरूप एक झालं, आणि आता डायबिटीसच्या बाबतीमध्ये किंवा साखर शुगर स्पाइक्स आपण ज्याला म्हणतो, या कॉन्टेक्स्टमध्ये सिक्वेन्स ऑफ इटिंग हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा आजकाल म्हटला जात आहे. तर थोडंसं त्याच्याबद्दल सांगा. हाऊ शुड वी सिक्वेन्स आवर इटिंग, डायबिटीस प्रिव्हेन्शन आणि झालेल्या व्यक्तीला सुद्धा मॅनेजमेंट म्हणून. आता आपण काय करतो, आपण जेवणाचं ताट पुढे आलो तर पटकन जी काही पोळी असेल किंवा ब्रेड असेल त्याच्यावर उडी मारतो आणि पटकन ते खातो. आणि गंमत म्हणजे ते पदार्थ पटकन संपतात. म्हणजे एक चपाती किंवा रोटी खायची म्हटलं तरी देखील ती पटकन खाल्ली जाते आणि बघता 3-4 खाऊन झालेले असतात, कळतच नाही. बरोबर. आणि गंमत अशी की तुमचं जे हंगरचं सेन्सेशन असतं ते पहिल्या 5 मिनिटांमध्ये जास्त असतं तुमच्या आहार सुरू करताना, आणि नंतर हळूहळू ते कमी होत जातं, मन थोडं तृप्त होत जातं. त्याच्यामुळे पहिल्या 5 मिनिटातच तुम्ही जर असे पदार्थ खाल्ले ज्याच्यामध्ये जास्त शुगर आहे तर पटकन त्या शुगरचा स्पाइक ब्लडमध्ये येऊ शकतो. आणि म्हणून आम्ही असं सांगतो की जी डिश तुम्ही शेवटी घेता, जसं सॅलड वगैरे असेल तर माणूस शक्यतो ते नंतर खातो, ते पहिल्यांदा खायचं. म्हणजे स्टार्टर ज्याला आपण म्हणतो तो भाज्यांनी सुरू करावा. की म्हणजे ह्या भाज्यांचं जे सॅलड आहे ते जर पहिल्यांदा खाल्लं तर कसं होतं की ह्या भाज्या खाताना तुम्हाला चावायला लागतं, थोडा वेळ लागतो, थोडा वेळ निघून जातो. एक 5-7 मिनिटं निघून गेली की तुमचं भुकेची जी संवेदना आहे ती नॉर्मल येते. मग जिथं तुम्ही 4-5 पोळ्या खाणार आहे तिथं तुम्ही 1-2च पोळ्या खाऊ शकता. पण दिस यू रेकमेंड फॉर एव्हरीबडी, नॉन डायबेटिक एज वेल एज डायबेटिक? येस, हे सगळ्यांनाच. म्हणजे ही आहाराची पद्धत प्रत्येक मध्यमवयी माणसानं आपल्या उराशी बाळगली पाहिजेत. मी यंग एज मधल्या लोकांना एवढं फारसं नियंत्रण सांगत नाही, कारण ज्यावेळी ग्रोथ हार्मोन आपल्या शरीरामध्ये असतं त्यावेळी आणि आपले अवयव फ्रेश असतात त्यावेळी हे सगळे आहार पचवण्याची हिंमत असते. प्रश्न 25 नंतरच चालू होतो की त्यावेळी हळूहळू ग्रोथ हार्मोनचं जे सिक्रेशन आहे ते कमी झालेलं असतं आणि आता शरीर उभं वाढणारं आता कमी झालेलं असतं, आता ते शरीर आडवं वाढणारं असतं आणि त्याच्यामुळे आता आपल्याला थोडंसं तारतम्य बाळगणं गरज असतं. सो आडवं वाढण्याबद्दल तुम्ही असे बोलताय तर तुम्ही तुमच्या पुस्तकात काही सायन्स अँड सिम्पटम्स लिहितात. एक्सेस बॉडी फॅट अराउंड द बेली इज अ सजेस्टिव्ह साइन ऑफ रिड्युस्ड इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी. तर थोडंसं त्याच्याबद्दल सांगा, कारण आजकाल एस्पेशली पुरुषांमध्ये हे खूप दिसतं की बेलीचा जो घेर आहे, पोटाचा जो घेर आहे तो हिप आणि चेस्ट पेक्षा जास्त असतो. तर लेट्स टॉक अबाउट दॅट बियॉन्ड एस्थेटिक्स. वस्तुस्थिती अशी आहे की 30 नंतर ज्यावेळी हळूहळू एखाद्या पुरुषाचं पोट वाढायला लागतं त्यावेळी अगदी विनोदी पद्धतीनं सांगितलं जातं की बघा चरबी वाढायला लागलेली आहे. त्यावेळी तो सिरियसली घेत नाही. बरोबर. आणि विशेषतः असं
लग्न झालेलं असेल, लग्नानंतर पोट सुटायला लागलं की अरे लग्न मानवलं तुला, तुला ते जॉब मानवला, म्हणजे तिथं तुम्ही पॉझिटिव्हली घेण्याचा प्रयत्न करता. आणि इथं आम्ही सांगतो की हे एक सूचक लक्षण आहे की बाबा रे तुझं पोट वाढायला लागलं कारण तुझ्या शरीरामध्ये जास्त साखर येते आणि बॉडी ते जास्त आहे म्हणून त्याला फॅटमध्ये रूपांतर करून पोटाच्या कॅव्हिटीमध्ये फेकून द्यायला लागली आहे. म्हणजे तुझं रिसायकल बिन वाढायला लागलेलं आहे, तिथला स्टोरेज वाढायला लागलेला आहे. हे तू लक्षात घे. आत्ता तुला काही प्रॉब्लेम नाही कारण बॉडीनं तो पर्याय शोधलेला आहे की जास्त शुगर येते पण मी आत्ता डस्टबिनमध्ये टाकते. पण कधीतरी डस्टबिन भरणार आहे. तसं होतं की ज्यावेळी तुमचं पोट सुटायला लागतं त्यावेळी तत्काळ तुम्हाला असा काही प्रॉब्लेम नसतो, किंबहुना तुमचं शुगर लेवल देखील नॉर्मलच असते. पण ते एक सूचक लक्षण आहे की बाबा रे तुझं पोट सुटायला लागलं, याचा अर्थ तुझ्या शरीरामध्ये साखर गरजेपेक्षा जास्त यायला लागलेली आहे, थोडं सांभाळा. मला सांगा की अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्यांनी डायबिटीस झालेल्या व्यक्तीचा डायबिटीस वर्सन होतो किंवा प्री डायबिटीस मधला माणूस पुढे ढकलला जातो डायबिटीस झोन मध्ये? सगळ्यात पहिल्यांदा की ज्यावेळी डायबिटीसचं निदान होतं, ज्यावेळी एखादा डॉक्टर पेशंटला सांगतो की तुला डायबिटीस आहे, ती गोष्ट त्याच्यासाठी एक आघात असते किंवा तो दिवस जो आहे तो पूर्णपणे एक आघाताचा दिवस असतो. कारण त्यानंतर त्याचं मन कुठंतरी एक नकारात्मक होत जातं की अरे असं काय झालं, अचानक असं काय झालं आणि आता ते रिव्हर्स होईल का. कारण बहुतेक लोकांना हे माहीत असतं की डायबिटीस कधीही बरा होत नाही. त्याच्यामुळे ज्यावेळी हे लेबल मिळतं 35ला मिळेल, 40ला मिळेल, त्यावेळी त्याचं मन निगेटिव्ह होऊन जातं, थोडं विषादामध्ये, आपण डिप्रेशनमध्ये जातं की अरे आता हे आयुष्यभर लागलेलं दुखणं आहे. आणि ही जी व्यथा आहे, ही पीडा आहे, ही त्याला कुठेतरी डायबिटीसला आणखीन पुढं ढकलते की अरे आता मी आउटडेटेड झालो अशी. आणि ही नकारात्मकता घालवण्यासाठी हाऊ टू लिव्ह विथ डायबिटीस हे सांगणं गरजेचं असतं. आणि हे काउन्सिलिंग जर नाही झालं तर तो दिवसेंदिवस फक्त त्या स्ट्रेसमध्येच जातो आणि त्यानं डायबिटीस जास्त वर्सन होत जातं. कारण स्ट्रेसमुळे मग बाकीच्या फूड हॅबिट्स वाढत जातील, स्ट्रेसमुळे शुगरची लेवल वाढत राहील आणि त्याच्यामुळे डायबिटीसचं प्रमाण वाढत जाईल. आणि यासाठी काउन्सिलिंगची गरज आहे. केवळ एखादा मेडिकल डॉक्टर फक्त गोळ्या देतो आणि म्हणतात ह्या गोळ्या घ्या आणि गोड खाऊ नका असं म्हटलं आणि तो तेवढं पालन करत असेल तर त्यानं भागत नाही. त्याला हे समजून सांगायला लागतं की बाबा रे बघ, जो डायबेटिक पर्सन आहे तो देखील 80 वर्षापर्यंत जगेल आणि जो नॉन डायबेटिक पर्सन आहे तो देखील 80 वर्षापर्यंत जगतो. म्हणजे प्रश्न कसा आहे की दोघांनाही पूर्ण आयुष्य मिळू शकतं. फक्त आता आपल्याला डायबिटीसचे लेबल मिळालं तर त्याला अनुषंगून आपण आपले आहार आणि आपले डेली रुटीन जे आहे ते व्यवस्थित मॉडिफाय केलं पाहिजे. म्हणजे त्या डायबिटीसची शरीरावर कॉम्प्लिकेशन होणार नाहीत आणि तुझं रेग्युलर जे आयुष्य आहे ते विदाऊट कॉम्प्लिकेशन एका पूर्ण आयुष्याकडे निघून जाईल. तर बऱ्याच वेळेला डायबिटीसच्या लोकांमध्ये इधर चहा कॉफीमध्ये आर्टिफिशियल स्वीटनर्स किंवा शुगर फ्री डेझर्ट्स असे पण आजकाल खूप आलेले आहेत. तर ते वर्क करतात का? व्हॉट इज युअर टेक ऑन दॅट? असं आहे की हे स्वीटनर आपण म्हणतो, लोकांना जर तुम्ही परत परत स्वीटनर्स देत राहिला तर त्या ब्रेन मधलं प्लेजर सेंटर जे आहे ते परत परत गोड मागणारच ना. यानं त्या प्रकारे तुम्ही तुमच्या शरीराला थोडं शिकवलं पाहिजे की बाबा रे आता थोडं साधे पदार्थ पण खा, त्याच्यामध्ये देखील एक गोडवा आहे तो खा. म्हणजे असं आहे की तुम्ही जर जाणून बुजून स्वीटनर देत राहिला तर तुम्ही तुमच्या प्लेजर सेंटरला परत ॲडिक्ट करताय आणि त्याच्यामुळे गोड खाण्याची टेंडन्सी वाढते. तुम्ही बैलाकडे बघा, तो शेतात काम करणारा जो बैल आहे तो फक्त तो कडबा खातो. त्याच्यासमोर जर तुम्ही असं काही हिरवं पाला वगैरे टाकलं तर तो त्याला स्पर्श करत नाही. ही एक सवय लागून गेली की माझा गोडवा त्या पदार्थांमध्येच आहे. आणि असे किती लोक डिसिप्लिनमध्ये राहतात, ते लोक भाजी भाकरीच खातात, अशी कारल्याची भाजी देखील खातात पण आवडीनं खातात. का? तर त्यांनी त्यांच्या ब्रेनमधल्या प्लेजर सेंटरला हे प्रोग्रामिंग करून टाकले की हे पदार्थ माझ्या आवडीचे आहेत. बरोबर? म्हणजे आपण नाचणीची भाकरी आणि खरडा असं जर खाल्लं तर एखाद्याला आनंद मिळतो आणि ती त्याची सवय असते, तो ते खाल्ल्याशिवाय मला बरंच वाटत नाही. हे प्रोग्रामिंग करून टाकले आणि हे प्रोग्रामिंग असावं. अन्यथा प्रत्येक वेळी तुम्ही स्वीटनर घेऊन जर प्लेजर सेंटरला तेच प्रोग्रामिंग दिलं तर तुमचे गोड खाण्याची जी टेंडन्सी आहे ती कमी येणार नाही. आणि म्हणून आता आमच्या आयुष्यातला गोडवा नष्ट झाला, आता आम्ही चहामध्ये स्वीटनर टाकतो, त्याच्यापेक्षा कडू चहा पिण्याची सवय लाव ना, काय बिघडते? बिनसाखरेचा चहा पिण्याची सवय लाव. एक 2-3 आठवड्यामध्ये तुझं मन किंबहुना तुझ्या ब्रेनमधलं प्लेजर सेंटर हे आपोआपच त्या दृष्टीनं प्रोग्राम होणार आहे आणि ते त्याच्यात गोडवा शोधणार आहे. सर, आपण मॅक्सिमम लोक हे
त्यांच्या शरीराला इतकं ग्रँटेड पकडतात. हम्म. मी मध्ये खूप सुंदर लाईन ऐकली हम्म. होती की इफ युअर ऑर्गन्स कुड स्पीक हम्म. व्हॉट ॲडवाइस वुड दे गिव्ह यू. हम्म. आणि हे इतकं पॉवरफुल आहे. हम्म. पण आपल्याला जोपर्यंत बाहेर काहीतरी मॅनिफेस्ट झालेलं हे हम्म. दिसत नाही तोपर्यंत आपण ग्रँटेड घेत जातो. हम्म. आणि तुमच्या पुस्तकात तुम्ही हे लिहिलं आहे की डेव्हलपमेंट ऑफ इन्सुलिन रेझिस्टन्स हम्म. कॅन स्टार्ट अकरिंग मेनी इयर्स अबाउट 10 to 20 years बिफोर हम्म. डायबिटीज इज डायग्नोस्ड. तर याच्याबद्दल थोडंसं सांगा आणि हाऊ वन कॅन अंडरस्टँड की मला हा पुढे होऊ नये 10-20 बरोबर. वर्षांनी डायबिटीज, हा, हा. आणि आता अर्ली सायन्स अँड सिम्पटम्स मला कसे हम्म. समजता येतील बरोबर. की तो मे बी इन्सुलिन रेझिस्टन्स हम्म. चालू झालेला आहे शरीरामध्ये आणि हा, पण हा. तो वर्सन होऊ नये. बरोबर. सो हाऊ कॅन अ यंग पर्सन लुक ॲट दिस आणि ऍक्ट अकॉर्डिंगली? आता याच्यामध्ये असं आहे की 25 नंतर किंवा विशेषतः 30 नंतर आपलं शरीर बदलत आहे. ते कसं बदलत आहे याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आणि नुसतं शरीराचं वजन वाढतंय एवढंच नव्हे, तर शरीराची जी काही कार्यक्षमता आहे त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. दिवसेंदिवस लाईफस्टाईल सिडेंटरी होत जाते. म्हणजे लहानपणी जर सांगितलं जा रे त्या पानपट्टीतनं जाऊन हे घेऊन ये, जा रे थोडंसं मंडईत जाऊन भाजी घेऊन ये, तर धावत पळत जाऊन मुलगा जाऊन आणतो. आणि तेच मध्यम वयामध्ये माणसाला 2 व्हीलर लागते. म्हणजे अरे तिथं जाऊन यायचं, अरे 10 मिनटं जातील, अरे ते नको. ते नकळतपणे हा जो आळसटलेपणा येत असतो आणि तो त्यांच्या जीवनाचा भाग बनून जातो ना, याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून असे किती व्यायामपटू आहेत किंवा असे किती हेल्दी लोक आहेत की जे वयाच्या 80-90व्या वर्षी देखील जिलेबी खातात, पण त्यांचा रोजचा जो काही एक्झरसाइज आहे किंवा रोजचं जे काही शरीराला काम देणं आहे हे चालूच असतं. आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये असे प्रॉब्लेम कधी येतच नाहीत. त्यांच्याकडं आळस नसतं. काही लोक पहा की विशेषतः ज्या लोकांनी 80 पार केलेले आहे अशा लोकांची जर आपण मुलाखत घेतली आणि आपण म्हटलं तुमच्या जीवनाचं म्हणजे दीर्घ जीवनाचं काय रहस्य आहे, तर ते काय कुठलं च्यवनप्राश किंवा असलं कुठलं औषध मुळीच नाही आहे. विशेष असं कुठलं औषध नाही आहे. ते म्हणणार असं काही नाही, मी सकाळी लवकर उठतो, फिरायला जातो किंवा शेतावर जातो आणि नंतर मग दिवसभर मी कामात असतो, एवढंच तो सांगेल. म्हणजे इथं तो त्याच्या शरीराला नेहमी गतीमध्ये ठेवत असतो, क्रिएटिव्हिटीमध्ये ठेवत असतो. बहुतेक वेळेला 25 नंतर लोकांना असं वाटतं की चला मी आता IT प्रोफेशनल झालोय, आता माझं जे काही इप्सित आहे ते साध्य झालेलं आहे. नाही, तिथं तर सुरू झाला आहे कर्मयोग. परंतु लोकांना लिथार्जी येते आणि ही लिथार्जी आहे ती ओळखता येत नाही. मी कित्येक वेळेला मध्यम वयातल्या लोकांना सांगतो, बाबा रे तुझी 2 व्हीलर आता तू विकून टाक. का? कारण एकदा ते तुमच्या घरात असेल ना, तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी चला 2 व्हीलर काढा आणि ते घेऊन या. दूध आणायचं असेल चला 2 व्हीलरवरनं जा. चालण्याची सवयच मोडलेली आहे लोकांची. म्हणजे काळजीचं जे कारण आहे ते आहे की लॅक ऑफ एक्झरसाइज, की आपल्या शरीराच्या हालचाली ह्या दिवसेंदिवस कुठेतरी कमी होत चाललेल्या आहेत. हे याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या वाढवल्या पाहिजेत. रोज सकाळी 1 तास अर्धा तास फिरायला जाणं ही सवय जर असेल, आता जाणून बुजून कुठेतरी फिरायला जावं लागतं, नाही तर ट्रेडमिल घ्यावं लागतं. पूर्वीच्या काळी लोक पहाटे 4 वाजता उठून जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतावर जात होते. तिथला सगळा कडबा ते गोळा करून घेऊन येत होते. त्या निमित्तानं सकाळ सकाळी त्यांचा व्यायामच होत होता. त्याच्यामुळे दिवसभरात त्यांनी किती थोडं कमी जास्त शुगर खाल्ली तरी त्याचा काही फारसा परिणाम होत नव्हता शरीरावर. आज माणूस 8 वाजता उठतो आणि पुन्हा हेवी ब्रेकफास्ट करून गाडीत बसून ऑफिसमध्ये जातो. ऑफिसमध्ये देखील तो लिफ्टमधून वर जातो आणि तिथं AC मध्ये बसून परत एकदा काम करताना म्हणतो मला चहा मागवा. आता म्हणजे शुगरचा इंटेक वाढलाय पण शुगरचं युटिलायझेशन होत नाहीये. हे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, हे वाढत जाणारी लिथार्जी आहे, आळसटलेपणा आहे, हे लक्षात घेतलं. दॅट वी कॅन म्हणजे कन्सिडर ॲज द फर्स्ट साइन. दुसरा असा एक अँगल आहे की जेनेटिक प्रीडिस्पोजिशन, म्हणजे माझ्या घरामध्ये डायबिटीज आहे तर तो मला येणारच असं कुठेतरी एक ऍक्सेप्टन्स आधी असतो किंवा ही अशी एक धारणा असते की जेनेटिकली तो पास ऑन होणारच आहे किंवा हेरिडिटी आहे. म्हणजे सेम गोज विथ ब्लड प्रेशर ऑल्सो. तर डायबिटीजकडे जेनेटिक तुम्ही इन्फ्लुएन्स कसा पाहता? हा निश्चितपणे आहे की म्हणजे माझ्या वडिलांना डायबिटीज होता, माझ्या आजीला डायबिटीज होता. याचा अर्थ काय की माझ्या जीन्समध्ये इन्सुलिन तयार करणाऱ्या पॅनक्रियाची एक क्षमता प्रोग्रॅम केलेली आहे की तुझं जे पॅनक्रियाज आहे
ते 40 पर्यंत चांगलं काम करेल, त्यानंतर त्याची क्षमता थोडी कमी होईल, असं एक प्रोग्रॅमिंग आहे. म्हणजे जसं एखाद्या औषधाची एक्सपायरी डेट असते किंवा कुठल्याही प्रोडक्टची एक हमी असते, 1 वर्षाची वॉरंटी, 4 वर्षाची वॉरंटी, तशी ज्यांच्या जनरेशनमध्ये डायबिटीस पिढ्यानपिढ्या चालू आहे, त्यांना जन्मतः एक वॉरंटी पिरियड दिलेला असतो की बाबा रे, तुझं पॅनक्रियास जे आहे त्याची वॉरंटी आम्ही फक्त 30-35 पर्यंत देतो. पण मग ते आपण हां. आपल्याला आता वॉरंटी बरोबर आहे. वाढवायची म्हणजे आहे. कसं आहे की तुम्ही वॉरंटी कशी वाढवू शकता, ते व्यवस्थित वापरा, त्याचं व्यवस्थित सर्व्हिसिंग करा, त्याला व्यवस्थित रिलॅक्स करा. आणि हेच आहे की माझ्या मागच्या पिढीमधल्या लोकांना डायबिटीस होता, म्हणजे त्याच्यातून मी फक्त एवढंच सबक शिकायचं आहे की माझ्यासाठी मध्यम वय जे आहे हे आकांडतांडव करण्याचं नाही आहे. मध्यम वयामध्ये मला डिसिप्लिनमध्ये राहायचं आहे. आणि मी जर खरंच डिसिप्लिनमध्ये राहिलं, म्हणजे मी ते वॉरंटीचं मशीन अगदी व्यवस्थित हाताळलं, तर ते 80 वर्षापर्यंत देखील व्यवस्थित हाताळलं जाऊ शकतं. मग त्याचा कुठला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे असा 100% नियम नाही आहे की ज्यांच्या वडिलांना आणि ज्यांच्या आजीला डायबिटीस होतात त्यांना डायबिटीस झालाच पाहिजे किंवा होणारच, असं नाही. हां, पण होण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्ही मध्यम वयामध्ये काळजी घ्या, असा त्याचा अर्थ. सो आतापर्यंत आपण जे जे बोललो ते सगळं आपण टाईप 2 डायबिटीस बद्दल बोलतोय. सो तुम्ही म्हणालात की या वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे, म्हणजे इनॅक्टिव्हिटी, लोडिंग आवर सेल्फ विथ हाय शुगर असलेले, हाय ग्लुकोज असलेले फूड्स असतील, स्ट्रेस, हे सगळी कारणं तुम्ही सांगितली फॉर हळूहळू होणारे इन्सुलिन रेझिस्टन्स, हळूहळू येणारा पॅनक्रियाजवरचा ताण आणि त्या साखरेचं व्यवस्थित युटिलायझेशन आणि कन्व्हर्जन इनटू एनर्जी न होणं, ती पूर्ण सायकल कम्प्लीट न होणं. पण हे झालं ज्यांचं मुळात सगळी क्षमता जागच्या जागी होती, पण ती या लाईफस्टाईलमुळे कुठेतरी डिरेल होत गेली. पण टाईप 1 डायबिटीस मध्ये किंवा जुवेनाइल, जे लहान वयात तरी डिटेक्ट होतात किंवा जन्मतः असतात, तर त्या अर्ली एज मध्ये डिटेक्ट होणारा हा टाईप 1 डायबिटीस जो आहे, तर याच्यामध्ये तर लाईफस्टाईल अँगल नाहीये. मग हे लहानपणापासून पॅनक्रियासचं काय असं फंक्शनिंग असतं किंवा काय अशी स्ट्रक्चरल असतं की ज्याने टाईप 1 होऊ शकतो बाळाला? एखाद्या कारखान्यामध्ये, साड्यांच्या कारखान्यामध्ये एखादी डिफेक्टिव्ह साडीची फॅशन निर्माण होते, म्हणजे ते तयार करतानाच कुठंतरी ते डिझाईन चुकलेलं असतं. असं होतं की ज्याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस म्हणतो, त्यांच्यामध्ये त्यांच्या पॅनक्रियासमध्ये जे काही इन्सुलिन तयार करणारे ज्या स्पेशल सेल्स असतात, तर त्यांची एक क्षमता जी असते ती घेऊन ते जरूर आलेले असतात, परंतु ते डिझाईन जे आहे, कार्यात्मक डिझाईन जे आहे, ते कुठेतरी बिघडलेलं असतं. आणि त्याच्यामुळे लहानशा कुठल्या तरी कारणाने अर्ली एजमध्येच ते डिझाईन जे आहे ते डिस्टर्ब होऊ शकतं. अर्थात ते नक्की कुठल्या कारणाने होऊ शकतं हे सांगणं कठीण होऊन जातं. हे अजून सायन्स सापडलेलं नाही. असं आहे की 4 वर्षाच्या मुलाला आणि 8 वर्षाच्या मुलाला तुझी लाईफस्टाईल खराब होती असं म्हणण्यात काही अर्थ नाही. त्याच्यामुळे ही लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये पण जात नाही. आणि ग्रोईंग एज आहे, त्याच्यामुळे त्याचं वीक पॅनक्रियाज हे बाकीच्या हेल्दी ऑर्गन बरोबर कॉम्पेन्सेट होत नाही. आणि त्याच्यामुळे ही एक बॅड लक आपण म्हणू की ते त्या लहान वयातल्या मुलाला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस होतं. आजकाल त्याला ॲटोइम्यून डिसऑर्डरमध्ये ठेवतात की मग ते सांगतात की विशिष्ट पद्धतीचं दूध जर तुम्ही घेतलं तर त्याच्यातले प्रोटीन तुमच्या पॅनक्रियासला मारक असतात. पण या सगळ्या थेरीज आहेत. बहुतेक वेळेला 8 वर्षाचा मुलगा इनोसेंटली विचारतो की असा मी काय गुन्हा केला होता या जन्मी, ना मी दारू पितोय, ना माझं लाईफस्टाईल खराब आहे, तरी देखील मला एवढं डिस्ट्रक्शन झालं. तर हे कुठंतरी त्याचं शरीर आईच्या पोटात तयार होत असतानाच त्या काळात काही आईच्या लाईफस्टाईल मधल्या कारणांमुळे होऊ शकतं का? आता याच्यावर आपण थोडा विचार केलाच पाहिजे की प्रेग्नन्सीमध्ये एखाद्या स्त्रीचं जे काही लाईफस्टाईल आहे किंबहुना तिचे विचार जे आहेत ते जितके सकारात्मक ठेवता येतील तेवढे चांगले, बरोबर. कारण नकारात्मक विचारांचा कुठेतरी फाउंडेशनमध्ये फरक पडत असतो, किंबहुना जे काही ऑर्गन्स तयार होत असतात तिथं थोडंसं डिझाईन चुकण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जी स्त्री खूप स्ट्रेसमध्ये असते, एन्झायटी डिप्रेशनमध्ये असते, बायपोलर डिसऑर्डरमध्ये असते, तिच्यामध्ये ही शक्यता नाकारता येत नाही. पण तरी देखील अजूनही ठोस कारण सांगता येत नाही. पण याच्यामधली जमेची बाजू सांगतो की तुम्हाला अगदी 8व्या वर्षी 10व्या वर्षी जरी हे डायबिटीस डिटेक्ट झाला तरी देखील तुम्हाला फक्त काय करावं लागतं, कारण या प्रकारच्या डायबिटीसमध्ये तुम्हाला बाहेरून
इन्सुलिन घ्यावं लागतं. म्हणजे आता माझ्या शरीराच्या आतला जो कारखाना आहे इन्सुलिन बनवण्याचा, तो त्याला टाळं लागलेलं आहे आणि त्या कारखान्यानं सांगून टाकले बाबा रे आता माझ्याच्यानं मुळीच होणार नाही, आणि त्याच्यामुळे मग तो बाहेरून इन्सुलिन घेऊ लागतो. काही हरकत नाही. अशी काही उदाहरणं आहेत की वयाच्या 8व्या वर्षी इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज झाला आणि आज वयाच्या 92व्या वर्षी ते त्यांच्या नातवाचं लग्न अनुभवतात. म्हणजे त्यांनी ते आयुष्याचं अंग बनवून टाकलं की ठीक आहे इन्सुलिन मी बाहेरून घेतो, पण त्यासाठी परत तेच आलं की तुमची लाईफस्टाईल चांगली पाहिजे, तुमची सकारात्मकता पाहिजे. सो लाईफस्टाईल अँगल सिमिलरही Similarly मेंटेन करणं पाळलं गरजेचं पाहिजे. आहे. पण जमेची बाजू आहे की इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीसचं ज्यावेळी एखादा मूल तुमच्याकडे येतं त्यावेळी त्याला सांगा की तू तुझं आयुष्य खूप चांगलं जगू शकतो आणि आयुष्यात तू यशस्वी होऊ शकतो. आज आपण वासिम अक्रमचं उदाहरण सांगतो की ज्यानं आता डायबिटीस फोरन सुरू केलेली आहे. त्याच्या 8व्या वर्षी हे डिटेक्ट झालं होतं की त्याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस आहे, आणि तो त्याच्या तरुण वयामध्ये ज्यावेळी तो बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही चांगलं करायचा त्यावेळी तो रोज सकाळी 35 युनिट आणि संध्याकाळी 35 युनिट इन्सुलिन घेत होता. कधीतरी आपण हा विचार केला होता का की हा क्रिकेट खेळणारा हा खेळाडू रोज इन्सुलिन घेतोय? नाही, त्याचं करिअर जे काही 15-20 वर्षाचं होतं, मी त्याला जवळजवळ 1985 पासून 2002 पर्यंत पाहतो, म्हणजे जवळजवळ 17-18 वर्षाचं जे करिअर आहे ते व्यवस्थित निभावून नेलं. याचा अर्थ काय की तुम्ही तुमचं आयुष्य व्यवस्थितपणे एन्जॉय करू शकता. तुमच्या आयुष्यातले ज्या काही घडामोडी आहेत त्याच्यामध्ये त्याचा कुठलाही अडथळा येणार नाही. अडथळा कधी येईल? तुम्ही जास्त स्ट्रेसमध्ये जाल, किंवा असा इन्सुलिन डिपेंडंट व्यक्ती जर पुन्हा मध्यम वयात गेल्यानंतर जे काही आहाराचे चाळे सुरू करेल त्याच्यामुळे त्या व्यक्तीमध्ये परत जर टाईप 2 डायबिटीस पण डेव्हलप झाला तर हे दोघं मिळून जीव घातात. आणि असं होऊ नये यासाठी डिसिप्लिन महत्वाची. सो टाईप 1 डायबिटीज मध्ये जो इन्सुलिन डिपेंडन्सी आहे तिथे सुद्धा जर लाईफस्टाईल ऍस्पेक्ट व्यवस्थित पाळला गेला नाही तर तिथेही इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ म्हणजे शकतो. टाईप 1 वाल्याला देखील पुन्हा लवकर टाईप 2 पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डायबिटीसचे पुढे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत वेगवेगळ्या अवयवांवरती, तर ते कसे होतात आणि ते का होतात, आणि तिथे अगेन आपण बाकी मॅनेजमेंट बद्दल बोललोच आहे, बट लेट्स ऑल्सो लुक ॲट द कॉम्प्लिकेशन्स ऑफ इट. असं आहे की डायबिटीस जर एखाद्यानं व्यवस्थित नियंत्रणात नाही ठेवला तर तो एका स्लो पॉयझनिंग सारखा असतो. म्हणजे एखाद्याची शुगर लेवल जर थोडीशी 200, 250, 230 अशी राहिली, किंवा फास्टिंगची लेवल 140, 150, 160 राहिली, तर हळूहळू काय परिणाम होत जातात. पटकन तर त्याच्या आयुष्यात असं कुठलं मोठं कॉम्प्लिकेशन येणार नाही, पण हळूहळू या पद्धतीमुळे त्याचे जे छोटे छोटे ब्लड व्हेसल्स आहेत त्यांची जी काही एक ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी आहे ती बिघडत जाते. त्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस यायला लागतात, ज्याला आपण म्हणतो मायक्रो ब्लड सर्क्युलेशन. आणि त्याच्यामुळे विशेषतः जी व्हायटल ऑर्गन्स असतात, किडनी, हार्ट किंवा डोळे, तर तिथलं मायक्रो सर्क्युलेशन डिस्टर्ब झालं तर ते त्या अवयवाचं डिजनरेशन करतात, ज्यांची खूप मोठी भूमिका आहे. एखाद्या त्वचेच्या बाबतीत, एखाद्या मसलच्या बाबतीत जर असं झालं तर तो मसल वीक होत जाईल, डिजनरेट होत जाईल. मरणार तर नाही माणूस, किंवा मरणाची भीती तर येणार नाही, पण तू इथं काय होतं की इथं ते व्हायटल ऑर्गन्स जे आहेत ते डॅमेज व्हायला लागतात, आणि त्याच्यामुळे ते डॅमेज झाल्यामुळे त्यांचं जे महत्त्वाचं काम आहे, उदाहरणार्थ किडनी फेल्युअर झालं, म्हणजे डायबिटीस 10 वर्ष होता आणि अचानक किडनी फेल्युअर झालं, कारण हळूहळू किडनी खराब होत गेली. का? तर त्यानं शुगर व्यवस्थित मॅनेज केली नाही. हळूहळू त्याला अंधत्व येतं, का? तर त्यानं ते शुगर व्यवस्थित मॅनेज केली नाही. किंवा डायबिटीसच्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढू शकतं, का? तर त्यांच्या जे कोरोनरी ब्लड व्हेसल्स आहेत त्यांच्यामध्ये ते ब्लॉकेजेस वाढायला लागतात, किंवा सूक्ष्म ब्लड व्हेसल्स आहेत त्यांच्यामध्ये देखील ब्लॉकेजेस व्हायला लागतात. म्हणजे अशा पद्धतीनं एका स्लो पॉयझनिंग सारखी ती कॉम्प्लिकेशन वाढत जातात आणि एखाद्या दिवशी ते अचानक वर्कआउट होऊन जातं. डॉक्टर, टेल मी अबाउट डायबिटीज फूट. डायबिटीस फूटचंही तेच वैशिष्ट्य आहे की एखाद्या अवयवाला जर इंजुरी झाली, जखम झाली, तर तो अवयव जर रिपेअर व्हायचा असेल तर तिथं छोटे छोटे ब्लड व्हेसल्स तयार होणं फार गरजेचं आहे. आणि ज्यांना ऑलरेडी डायबिटीस झाला आहे आणि त्याच्यामध्ये देखील ती शुगर अगदी 300च्या पुढे अनकंट्रोल्ड अशी आहे, तर अशा लोकांमध्ये ह्या नवीन ब्लड व्हेसल्स तयार होण्याचं प्रमाण कमी असतं आणि त्याच्यामुळे ती जखम रिपेअर होऊ पाहत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की अशा लोकांमध्ये ओव्हरऑल इम्युनिटी पण कमी पडलेली असते, त्याच्यामुळे अशा जखमांमध्ये एकतर ती जखम थोडीशी रिपेअर होण्यासाठी डिले व्हायला लागलं तर तिथं इन्फेक्शन जास्त व्हायला लागतं, आणि त्याच्यामुळे एक तर रिपेअर होत नाही
आणि पुन्हा पुन्हा इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळे ती जखम वर्सन होत जाते. आपण मगाशी अडल्ट्स बद्दल बोलताना पोटाच्या घेऱ्याबद्दल बोललो. लेट्स टॉक अबाउट चाइल्ड ओबेसिटी. जी लहान मुलं यांची वजन जास्त आहेत, तर ओबीस चिल्ड्रन हे पुढे जाऊन डायबिटिक अडल्ट्स होऊ शकतात का? होऊ शकतात, बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये ती शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्या मुलांना आपण पहिल्यापासून ऍक्टिव्ह ठेवावं. आता एखाद्याची प्रकृती कफ प्रकृती असते, आपण आयुर्वेदानुसार म्हटलं तर, म्हणजे एखाद्याचं जन्मताच वजन जास्त असतं म्हणून केवळ वजनावर नाही जायचं. म्हणजे एखाद्याचे आई वडील देखील धष्टपुष्ट असतात, त्याच्यामुळे मुलं देखील अगदी लहान वयात देखील त्यांचं वजन बऱ्यापैकी मोठं असतं, त्याला आपण ओबेसिटी नाही म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे ओबेसिटी ही वजनावर आधारित नसते, ते तुमच्या शरीरामध्ये फॅट किती वाढलेलं आहे त्याच्यामुळे किती लिथार्जी आलेली आहे. पण एनकेन प्रकारे जर अशी हेवी मुलं असतील तर त्यांना आपण ॲक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे, की त्यांना व्यायामाचे धडे द्यावे, त्यांनी त्यांचं शरीर नेहमी कार्यरत ठेवावं, या दृष्टीनं आपण त्यांना काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत की हे समजूयात की आता एखादा व्यक्ती डायबिटीस झालेला आहे प्रस्थापित आणि आता मेडिकेशन त्याचं चालू आहे, तर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट अँगल असा की हा परत येण्याच्या मार्गाकडे कुठल्या स्टेज पर्यंत असू शकतो. म्हणजे एक आहे प्रिव्हेन्शन झालं आपलं, प्री डायबिटीस तुम्ही म्हणालात की चेंजेस केल्यावर सहज शक्य आहे. आता असं बघूयात जस्ट डायबिटीस झालेला आहे, निदान केलं आहे. दुसरा कंपॅरिझन साधारण 5-1 वर्ष औषधं चालू आहेत किंवा 10 वर्ष चालू आहेत आणि देन यू कॅन टेक इट अहेड ऍज फार एज यू वॉन्ट, की कधीपर्यंत परतीचा मार्ग ओपन आहे या व्यक्तीला. यामध्ये अगदी स्पष्टपणे सांगतो, जे प्री डायबेटिक लोक आहेत त्यांच्यासाठी परतीचा मार्ग पूर्णपणे ओपन आहे आणि ते पूर्णपणे रिव्हर्स करू शकतात. म्हणजे त्यांच्या ठिकाणी डायबिटीसचे लेवल लागणारच नाही जर त्यांनी ते व्यवस्थित पाळलं तर. ज्यांचं अर्ली डायबिटीस आहे, आत्ता त्यांना डिटेक्ट झालेलं आहे, त्यांना देखील सुसंधी आहे की बाबा रे सांभाळ. ज्यांना डायबिटीस होऊन अगदी 2-4 वर्ष झालीत, 5 वर्ष झालीत, त्यांच्या देखील आपण त्यांना सुव्यवस्थितपणे त्यांचं, मी रिव्हर्स हा शब्द कधी वापरत नाही, मॅनेजमेंट हा शब्द वापरतो, पण ती मॅनेजमेंट सुलभ होत जाते. पण 5 वर्षानंतर ज्यावेळी शुगर 250-300च्या पुढे जायला लागते आणि ती गोळ्या घेऊन देखील व्यवस्थित मॅनेज होत नसते, अशा वेळी रिव्हर्स होणं किंवा मॅनेज होणं हे कठीण होऊन जातं. मी माझ्या पुस्तकाचं नाव मॅनेजमेंट ऑफ डायबिटीज असं म्हटलं. रिव्हर्स हा शब्द मी टाळलेला आहे. आता मी यासाठी एक कारण सांगतो की मी बऱ्याच वेळेला अशा ॲडव्हर्टाईज पण पाहिलेल्या आहेत. आय वॉज अबाउट टू आस्क यू दॅट, की मला डायबिटीज झाला होता पण मी या कंपनीचं आयुर्वेदिक औषध घेतलं आणि त्यानंतर माझा डायबिटीस बरा झाला आणि आता मी अर्धा किलो पेढे खाऊ शकतो एका वेळी. मग काय तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे आता माझा डायबिटीस बरा झालाय आणि आता मी परत त्या चुका करायला रिकामा झालो असं त्याला म्हणायचं आहे. म्हणजे ज्या चुकांनी डायबिटीस झाला त्या चुका आता मी पुन्हा करू शकतो का, तर माझा डायबिटीस रिव्हर्स झालाय, हे यातून निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतात. याची गरज नाही आहे. गरज काय आहे की मॅनेज करायचं आहे, की बाबा रे इथून पुढच्या आयुष्यामध्ये असल्या चुका मी आता पुन्हा कधी करणार नाही. आणि म्हणून जर एखादा डायबिटीसचा माणूस जर असं म्हणत असेल की मी वयाच्या 18 आणि 20व्या वर्षी ज्या पद्धतीनं आहार खात होतो तसाच आहार मी आता बरा झाल्यानंतर देखील खाऊ शकतो का, तर त्याचं उत्तर आहे नाही. याचा अर्थ ते रिव्हर्स होत नसतं, ते मॅनेज होत असतं. ठीक आहे, मॅनेज म्हणजे काय, तुमची शुगर जर 200च्या आत ठेवली किंवा फास्टिंग शुगर 150च्या आत ठेवली तर ते एक उत्कृष्ट मॅनेजमेंट असं आपण म्हणतो. का, कारण अशा पद्धतीनं जर तुम्ही मॅनेज केलं तर जे सूक्ष्म रक्तवाहिन्यांचा जो काय डॅमेज आहे तो तुम्ही टाळू शकता. त्याच्यामुळे डायबिटीसची जी लेट कॉम्प्लिकेशन आहे तुम्ही टाळू शकता, पर्यायानं तुम्ही दीर्घ आयुष्य जगू शकता, है ना. असे काही लेखक आहेत की ज्यांचं माय डायबेटिक लाईफ असं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये सांगतात मागच्या 30 वर्षापासून मला डायबिटीस आहे पण मी व्यवस्थित तो सांभाळलेला आहे आणि मला आता कुठलंही कॉम्प्लिकेशन नाही, माझे व्हायटल ऑर्गन्स चांगले आहेत. दॅट इज अ ग्रेट एक्झाम्पल ऑफ मॅनेजमेंट. येस, दिस इज अ सक्सेसफुल मॅनेजमेंट. की मला 40व्या वर्षी डायबिटीस डिटेक्ट झाला पण वयाच्या 60ला देखील मला किडनीचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. याचा अर्थ 20 वर्षात मी असं मॅनेज केला की कुठलंही कॉम्प्लिकेशन आलं नाही. मग याला तुम्ही रिव्हर्स म्हणा नाहीतर मॅनेज करा म्हणा. पण रिव्हर्स आपण जनरली कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणतो की माझी गोळी कमी झाली का किंवा पर्यायानं
गेली का, याला हा. साधारण हा. लेमॅनच्या भाषेमध्ये या- आपण रिव्हर्स बरोबर. मग या पद्धतीने जर तुम्ही बोललात तर जे प्री डायबेटिक आहेत किंवा जे अर्ली डायबिटीस मध्ये आहेत त्यांची गोळी बंद होते. म्हणजे प्री डायबेटिकला तर आपण गोळी देतच नाही, हो. पण अर्ली डायबिटीसला जी गोळी देतो हो. ती हळूहळू कमी होत जाते आणि नंतर एक वेळ अशी येते की बाबा रे आता तू फक्त तुझ्या आहार विहारावरच हे मॅनेज करतोस, आता तुला गोळीची गरज नाही. त्याला तुम्ही रिव्हर्स म्हणत असाल तर हो, अशा पद्धतीने रिव्हर्स होऊ शकतो. पण तुम्ही म्हणताय की 5 किंवा 10 वर्षा पुढे जे लोक घेत आहेत, हे बघा, इच्छाशक्ती ही कुणाचीही जागू शकते. त्याच्यामुळे एखाद्याला डायबिटीस होऊन 5 वर्ष गेली पण त्यानंतर देखील त्यानं इच्छाशक्ती जागून जर डिसिप्लिनचा पुरस्कार केला तर त्याच्यामध्ये देखील अशा पद्धतीचं रिव्हर्सल संभव आहे. मी असं कधीच म्हणणार नाही की अरे तुझे 5 वर्ष उलटून गेलेले आहे, असं काही नाही. हे रिव्हर्सल जे आहे हे कुठल्याही क्षणी स्वागतार्ह असतं, फक्त त्यासाठी थोडंसं निष्ठा पाहिजेत की इच्छाशक्ती पाहिजेत की मला हे रिव्हर्स करायचं लॉंग टर्म पर्यंत इट टेक्स टाइम. आणि त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी नियम हे आयुष्यभरासाठी लावून घ्यायचे. म्हणजे एखादं पर्टिक्युलरली 2-4 महिन्यासाठी मी ते पाळलं, माझं अनुष्ठान पूर्ण झालं, आता मी त्याची सांगता केली, आता मी जिलेबी खायला मोकळा झालो, असं जर तुम्ही म्हणत असाल तर त्याला मी दुजोरा देणार नाही की असं नाही आहे. आता इथून पुढच्या आयुष्यामध्ये काही डिसिप्लिन जे आहेत ह्या पाळल्याच पाहिजेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही एक्सक्यूज नाही, सूट नाही. पण आता हे वर्षानुवर्ष जे डायबिटीसवर औषध घेणारी लोक आहेत त्यांना काही साईड इफेक्ट आहे का त्या गोळ्यांचा? हां, आता असं आहे की सगळ्यात पहिला साईड इफेक्ट गोळ्यांचा जो असतो की कधी कधी गोळीचा डोस थोडासा जास्त होतो आणि पटकन शुगर खाली जाते. आणि शुगर पटकन खाली जाणं हे कधी कधी जीव घेणं ठरू शकतं. आणि त्याच्यामुळे पळापळ होते ना की सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी मी गोळी घेतली आणि दुपारी 12 वाजता ऐन मिटिंगच्या वेळी मी पटकन चक्कर येऊन पडलो. तर असं पटकन जो ॲक्यूट हायपोग्लायसेमिया आपण म्हणतो ते होण्याचं प्रमाण वाढतं. हा पहिला साईड इफेक्ट आहे. अर्थात यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने राहा, स्वतःचे काही प्रयोग करत बसू नका, हा त्याच्यातला गोड सल्ला असतो. दुसरं असं, आता हे फार विचित्र आहे की कधी कधी तुम्ही औषधं चालू करता आणि ती गोळी घेता आणि गोळी घेतल्यामुळे शुगर थोडीशी डाऊन होते आणि पटकन मग ती शुगर घेण्याची कास निर्माण होते ना शरीरामध्ये आणि ते हायपोग्लायसेमिया तुम्हाला जाणवायला लागतं की अरे आता मला जरा मुंग्यायला लागल्या, थोडं थरथर व्हायला लागलं, मग तो पटकन शुगर घेतो. म्हणजे एकीकडे तुम्ही शुगरच्या गोळ्या घेता आणि दुसरीकडे तुम्ही हेवी शुगर घ्यायची वेळ येते. मग ह्या व्हिसियस सर्कलमध्ये तुम्ही वाढत जाता आणि बहुतेक वेळेला मग अशी डायबिटीसच्या गोळ्या ज्यांच्या चालू झाल्या त्यांचं वजन वाढतच जातं. कारण इनकमिंग तर येत आहे. कारण त्या गोळ्यांमुळे बहुतेक वेळेला शॉर्ट ॲक्टिंग किंवा लॉंग ॲक्टिंग ज्या मेडिसिन्स असतात तर त्याच्यामुळे पेशंटचं शरीर ज्यावेळी हायपोग्लायसेमिया होतं किंवा होऊ पाहतं त्यावेळी पटकन शुगर मागतं. त्यामुळे खाण्याची जी काही टेंडन्सी आहे ती जबरदस्ती त्यांना खावीच लागते. त्याच्यामुळे ती टेंडन्सी वाढतच जाते. म्हणजे यांचं एकीकडं वजन वाढतच जातं. त्याच्यामुळे तो डायबिटीस वर्स होत जातो. 2022 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टनचा एक स्टडी आला होता ज्याच्यामध्ये सोलियस पुशअप नावाचा कॉन्सेप्ट त्यांनी हे केलेला, जो आता खूप फ्रेश आहे, नवीन आहे, की बेसिकली बसल्या बसल्या तुम्ही टाचा तुमच्या वर खाली घेतल्यावरती तो जो पंप किंवा जे काफचं ऍक्टिव्हेशन होतं त्याच्यामधून ब्लड शुगरचं जे काय म्हणतात त्याला एक प्रकारचं नियमन आहे किंवा जो तर त्याच्याबद्दल थोडं सांगा आणि व्हॉट आर युअर थॉट्स ऑन दॅट. इट्स व्हेरी फ्रेश राईट नाव, इट्स न्यू, पण हा असा काही ब्रेक थ्रू इन फॅट मेटाबॉलिझम किंवा इन्सुलिन आणि शुगर कंट्रोल आहे का? मी आता उदाहरण देतो की हा काही न्यू ट्रेंड नाहीये. ओके. आयुर्वेदामध्ये एका ठिकाणी असं सांगितलंय की ज्याला जस्ट डायबिटीस डायग्नोज झालाय त्याला 4-5 गुरं द्या आणि दिवसभर त्याला ही गुरं राखू देत. मग गुरं जिथं जातील तिथं त्याला आपला काटे घेऊन त्यांच्या मागं मागं फिरू देत, असं आयुर्वेदामध्ये आहे लिहिलंय. 1 वर्षभर जर तुम्ही गुरु राखत राहिला तर तुमचा डायबिटीस बरा होईल. अर्थात हे थोडंसं त्यांनी पोएममध्ये सांगितलेलं आहे, पण त्यांचा सांगण्याचा उद्देश काय आहे की थोडं चलते चलो, की तुम्ही चालत राहा. का तर तुमच्या शरीरामध्ये शुगरची हमी घेणारे अवयव कोणते की आम्हाला त्याची जास्त गरज आहे, आम्ही एकदम ॲडव्हान्समध्ये शुगर उचलू शकतो, बरोबर. असा कस्टमर जर मिळाला तर मग प्रोडक्शन किती असते तरी त्यांना टेन्शन येत नाही की अरे आपले हे परमनंट कस्टमर आहेत. तशी तुमची मस्क्युलर सिस्टीम आहे, तुमचे 600 मसल्स जे आहेत शरीरामधले ते ती शुगर उचलतात. किंबहुना ते असे ॲडव्हान्समध्ये ऑर्डर देऊ शकतात की आम्हाला बाबा शुगर लागते रोजच्या रोज, त्याच्यामुळे तुम्ही ॲडव्हान्समध्ये द्या, बरोबर. पण हे असं कधी होईल
ज्यावेळी तुम्ही त्या मसलला काम द्याल. बरोबर. बरोबर. म्हणजे तुमचं शरीर, मग ते वॉकिंगचा व्यायाम असेल, नाहीतर रनिंगचा असेल, नाहीतर तुमचं जे खेळाची आवड असेल. बघा कित्येक मध्यम वयातली लोक बॅडमिंटन वगैरे खेळत असतात. एन प्रकारे तुम्ही ते मसल वापरून घेत असता आणि त्याच्यामुळे तुमचं जे शुगर आहे ती 80% शुगर तुमचे मसलच वापरतात. त्याच्यामुळे बाकीच्या अवयवांवर टेन्शन येण्याचा प्रश्नच नाही. मग काफ मसलचं असं काय स्पेशल? आता असं आहे की संपूर्ण शरीरामध्ये सगळ्यात जास्त भागदौड करणारा अवयव कोणता, तर तुमचे पाय. बरोबर. आणि त्याच्यामुळे पायाचे मसल्स. त्यामुळे जे सोलियस जो काल्फ मसल आपण सांगितलेला आहे की तो त्यातल्या त्यात जास्त शुगर वापरणार. म्हणजे एकंदरीत ओव्हरऑल सारे मसल्स वापरणार. म्हणजे एखादा बॅडमिंटन खेळत असेल तर त्याच्यामध्ये सोलियसपेक्षा त्याच्या आर्म मसलच जास्त वापरतील. पण ओव्हरऑल चालणी फिरणारी जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये दिवसभरामध्ये सगळ्यात जास्त शुगर कुणी खाल्ली? सोलियसनं. म्हणून ते सांगतात की सोलियस जो आहे तो तुम्ही जास्त वापरा. कारण त्यांनी हे पाहिलेलं आहे की डायबिटीसच्या ज्यांना 20-20, 30-30 वर्ष डायबिटीस होता, त्यात त्यांची डेथ झालेली आहे, अशा लोकांच्या ॲटॉप्सीमध्ये त्यांनी बघितलं की त्यांचा सोलियस फारच खराब झाला आहे, फारच वीक झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की शुगर वापरणारे, कारण तो ॲक्टिव्हेट किंवा वापरला गेला नाही आणि म्हणून सोलियस पुशअप असं त्यांना नाव दिलेलं आहे. अरे आपण सूर्यनमस्कार जे करतो त्यामध्ये देखील ते काम होणार आहे. किंवा साधं मी सांगितलं, तुम्ही मसरं राखायला, गुरं राखायला जर सुरुवात केली तरी देखील, तुम्ही माउंटनिंग करता, ट्रेकिंग करता, इकडं तिकडं फिरता, गार्डनमध्ये फिरता, त्यावेळी देखील ते होणार आहे. म्हणजे एनकेन प्रकारे ह्या गोष्टी घडतात. आणि त्यातल्या त्यात असं आहे की हे घडत नाही. काय काय लोकांचं चालणंच बंद झालेलं असतं, असं आहे ना. आणि मजबुरी असते, नाही आमचं कंपनीचं कामच इतकं असतं की आम्हाला चालायला वेळच नाही. मग अशाला चालायला वेळ नसेल तर बसल्या बसल्या काहीतरी कर. आणि म्हणून हे सोलियस पुशअपचं जे काही आयडिया आली की बाबा रे, तुझं जर एकंदरीत वॉकिंग कमी आहे, व्यायाम कमी आहे, तर कमीत कमी बसल्या जागेवर तरी तो असे पाय वर खाली करू शकतो, टाचा वर खाली करू शकतो. त्याच्यामध्ये तुमचे सोलियस वापरले जातील. आणि म्हणून ते सोलियस पुशअपला त्यांनी जास्त महत्व दिलेलं आहे. फॅसिनेटिंग. आपल्याकडे आयुर्वेदातला हा रेफरन्स हा फारच उपयोगी आहे सगळ्यांसाठी. आता आपण ज्यांना डायबिटीस डायग्नोज झाला त्यांना लगेच 4 गुरं दिली पाहिजेत की बाबा रे, आता तू गुरं पाळण्याचं काम. बरोबर. किंवा असा एक आश्रम पाहिजे, जिथं आपण गोशाला म्हणतो तसा आश्रम पाहिजे की बाबा ज्याला डायबिटीस झाला त्यानं 6 महिने तिथं जाऊन सेवा करावी. म्हणजे एनकेन प्रकारे त्याची लाईफस्टाईल पण चांगली होईल आणि गुरांबरोबर राहून त्याचं आयुष्य थोडं नैसर्गिक होत जाईल. बरोबर आहे. सो 3 भाग आहे आपण म्हणूयात की एक आहे प्रिव्हेन्शन, मला होऊ नये. दुसरा आहे मॅनेजमेंट, की बाबा झाला आहे पण मी पुढे कसा तो नको जाऊ द्यायला. किंवा काही प्रमाणामध्ये रिव्हर्सल एका सर्टन याच्यापर्यंत. असे 3 आपण जर साधारण ऍस्पेक्ट जर बघितले डायबिटीससाठी, तर एकेका आपल्या आयुष्यातल्या काय म्हणतात डायमेन्शनचा या तिन्हीमध्ये आपण कसं त्याचा प्लेसमेंट आहे ते बघूया. सगळ्यात पहिलं डाएट, म्हणजे आहाराचा रोल प्रिव्हेन्शन, मॅनेजमेंट आणि रिव्हर्सल या तिन्हीमध्ये. असं होतं की डायबिटीस हे डायग्नोज जरी झालं तरी तोंड वाकडं होतं किंवा तोंड कडू होतं, कारण आता सगळं कडू खायचंय, मग आता काय जगायचंय. म्हणजे ज्यावेळी एखादा डॉक्टर सांगतो तुला ते हे खायचं नाही, ते खायचं नाही, ते खायचं नाही, जास्त गोड खायचं नाही, हे खायचं नाही, मग पेशंट पण त्रागा करून म्हणतो मग काय खायचं, मग काय आयुष्य राहिलं, मग काय आयुष्य जगायचं. बरोबर. म्हणजे त्यांच्यामध्ये ती आहाराबद्दलची एक नकारात्मकता आहे. खरं म्हणजे तसं लगेच तोंड कडू करण्याची काही गरज नाहीये. आहारामध्ये असे कितीतरी पदार्थ आहेत की जे तुम्हाला आनंद देतील, पण इन्सुलिन स्पाइक देणार नाही. हा, पण इन्सुलिन स्पाइक देणार नाही. असं आहे ना की तुम्ही मिक्स पनीर व्हेज जे आहे ते ताटली भरून खा ना. त्या पनीरमध्ये शुगरचं प्रमाण कमी आहे आणि त्याच्या बरोबर जे काही बाकीचे भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही ते एन्जॉय करता. तुम्हाला जर पेरू खायला दिला तर पेरू गोड असतो, पण पेरू मधलं साखर फक्त 24%, म्हणजे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त 24 असतो. तुम्ही ते एन्जॉय करू शकता. बरोबर. म्हणजे असे कितीतरी पदार्थ आहेत. तुम्ही युरोपमध्ये योगर्ट किंवा आपल्याकडे दही घेतो, आपण साखर न टाकता नुसतं दही खाल्लं तर त्याच्यामध्ये शुगर वाढण्याचं काहीच कारण नाहीये. तुम्हाला अगदी तांदळाचे इडली किंवा डोसे नाही खायचे कारण त्यांना शुगर वाढते. अरे पण तुम्ही रागीचा डोसा खाऊ शकता. तुम्ही ते मल्टीग्रेन जे डोसे आहेत किंवा आपण चिला म्हणतो, अशा कितीतरी गोष्टी आहेत. म्हणजे इथं खऱ्या अर्थानं काउन्सिलिंग यासाठी करायचं की डायबिटीसमध्ये मी काय खाऊ शकतो, किंबहुना
डायबेटिक मेनू आहे ना, असे काही हॉटेल्स आहेत की नाही मला माहीत नाहीत, पण काही ठिकाणी असल्याची मी न्यूजपेपरमध्ये सूचना बघतो की डायबिटीस हॉटेल, खास डायबेटिक लोकांसाठी एक हॉटेल बनलेलं आहे की तिथं आमचे मेनू जे आहेत ते शुगरचा स्पाईक वाढवत नाही. आणि असे खूप मेनू आहेत, फक्त ते लोकांना माहीत नसतं. लोकांना फक्त एवढंच दिसतं, आता मी शुगर खाऊ शकत नाही, आता मी लाडू खाऊ शकणार नाही, आता मी जिलेबी खाऊ शकणार नाही. अरे लाडू जिलेबी तुम्ही रोज कुठं खाताय? 365 दिवसामधले किती दिवस तुम्ही लाडू जिलेबी खाता? नाही. फक्त तुम्ही जे काही नेहमीचे पदार्थ बनवून टाकलेले आहेत ज्याच्यामध्ये शुगरचा स्पाईक जास्त आहे, जे तुमचे फास्ट फूड आहेत त्याच्यावर कंट्रोल करायचं आहे. पण बाकीचे जे काही चविष्ट असे मेनू आहेत ते तुम्हाला टाळण्याची गरज नाहीये. फक्त ते मेनू शोधले पाहिजेत आणि ते एक्सेप्ट केले पाहिजेत. तुम्ही मिसळ पाव म्हणता, बरोबर आहे, नुसतं मिसळ म्हणा ना, तो एक चांगला मेनू आहे. पाव काढून टाका आणि मिसळ एन्जॉय करा. बरोबर. वडापाव म्हणता, तुम्ही पाव काढून टाका, नुसता वडा पण खायला तो त्यातल्या त्यात हरकत नाही. म्हणजे आपल्याला फक्त खाण्याचे ट्रेंड बदलता आले पाहिजेत. इथं प्रश्न असा आहे की डायबेटीस झाल्यानंतर एरवी माणूस पण म्हणतो मी सगळं पाळतो, मी कधी गोड खात नाही. बरोबर. तुम्ही सांगितलं डायबेटीस झाल्यापासून आता मी 2 वर्ष झालं अजिबात गोड खात नाही, तरी देखील माझी शुगर कमी येत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यांच्या रोजच्या आहारामधले असे कोणते पदार्थ आहेत की जे रोजच्या रोज शुगर वाढवत आहेत आणि ते त्यांच्या जातात. खरा धोका तिथून आहे किंवा खरं लक्ष तिथं दिलं पाहिजे. म्हणजे तुला डायबिटीस आहे, आता आजपासून तू जिलेबी खाणं बंद कर. तो म्हणतो महिन्यातनं एकदा कधीतरी खातो, नाही तर वर्षातनं 1-2दा खातो. त्याच्यामुळे ते काही कारण नाही. कारण कुठले? काही 4 पदार्थ तुम्ही लक्षात ठेवा. रोजचा चहा तुम्ही जो 4-5 वेळा घेता आणि तो देखील साखरेचा, तिथं मॉडिफिकेशन केलं पाहिजे. दुसरं, रोटी किंवा चपाती किंवा ब्रेड हे रोजची गरज आहे. आज गव्हापासून तयार केलेले हे जे पदार्थ आहेत, खरं तर भारतामध्ये गहू पॉप्युलर 1950 नंतर झाला, विशेषतः 1960 नंतर हरित क्रांती झाली. त्याच्या अगोदर काय होतं? त्याच्या अगोदर भाकरीच होती, नाचणी होती. आज किती ठिकाणी नाचणीची शेती केली जाते, शेतीच बंद झालेली. बरोबर. म्हणजे पूर्वी नाचणी भाकरी, ज्वारीची भाकरी खाणं. आपले सगळे मराठे सैनिक जे होते ते ब्रेड पिझ्झा खाऊन युद्ध करत नव्हते. बरोबर. म्हणजे इथं काय आहे की आपण आपल्या खाण्याचे ट्रेंड बदललेले आहेत. आणि रोटी हा जो प्रकार आहे, चपाती, तर त्याच्यामध्ये फायबरयुक्त चपाती आपण म्हणतो की थोडीशी जाडी भरडी चपाती जी असते ना ती सगळ्यात चांगली. पण आपण त्याला मळून त्याचा मैदा केला आणि मैद्याची मग फ्रँकी बनवली किंवा त्याचा तो वेगळा पराठा म्हणतो ना आपण, लच्छा पराठा बनवला किंवा त्याचे बेकरीचे प्रोडक्ट बनवले, तर ते येता कामा नये. आपल्या रोजची जी चपाती आहे तर त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा. खाऊ नये असं नाही, फक्त ती नैसर्गिकरित्या खावा, त्याचं मैद्यात रूपांतर करून खाऊ नका. आणि तिसरा आहे भात. भात तर रोजच लागतो आणि भात आवश्यक आहे, पण तो देखील शुगरचा खूप मोठा सोर्स होऊ पाहतो. त्याच्यामुळे भाताचं जे प्रमाण आहे ते थोडं कमी असावं. आता लोक विचारतात की आम्ही सेंद्रिय जे काही भात आहे तो खाऊ का, ऑर्गॅनिक राईस खाऊ का? तर ऑर्गॅनिक असला तर त्यातल्या त्यात थोडं शुगरचा धोका कमी, पण तरी देखील शुगर आहेच. आज आपण कुकरमध्ये भात शिजवतो त्यावेळी कसं होतं की भात शिजवत असताना आपण त्याच्यात पाणी टाकून भात ज्यावेळी शिजवत असतो त्यावेळी पहिल्या 5 मिनिटांमध्ये त्याच्यातलं स्टार्च म्हणजे शुगर जी आहे ती पाण्यात उतरते. पूर्वीच्या काळी भात तयार करताना लोक ते पाणी टाकून देत होते, कारण चुलीवर भात शिजवायचा, भरपूर पाणी टाकून तो शिजवायला घ्यायचा आणि वरची पेज काढून टाकायची. त्याच्यामुळे जो भात बनलेला आहे त्याच्यामधलं शुगरचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं असतं. पण आज आपण कुकरमध्ये ज्यावेळी भात शिजवतो त्यावेळी हे घडू पाहत नाही. बरोबर. आणि म्हणून आपण थोडेसे भाताचे ट्रेंड जे आहेत ते थोडेसे अशा पद्धतीने मॉडिफाय केले पाहिजेत. आणि चौथा पदार्थ, अर्थात आज महाराष्ट्रामध्ये देखील बटाटा जास्त प्रिय आहे आणि वरती पंजाब आणि UP मध्ये गेला तर बटाट्याशिवाय भाजी नाही. म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये बटाटा हा एक कंपल्सरी घटक झालेला आहे. तर तो देखील आपण थोडासा कमी करावा आणि बाकीचे तोंडलीची भाजी खावा, मेथीची भाजी खावा, शेपूची भाजी खावा, याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. तर हे 4 घटक जे आहेत ते रोजच्या आहारातून ते आपण टाळू शकत नाही, फक्त त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. सेकंड इज एक्सरसाइज. रोल ऑफ एक्सरसाइज इन डायबिटीज, प्रिव्हेंशन, मॅनेजमेंट, रिव्हर्सल. एक्सरसाइज करणं म्हणजे शरीराला काहीतरी हालचाली देणं
आणि शरीराला हालचाली देणं म्हणजे शरीरातली साखर वापरून घेणं. तुम्ही जर शरीरातली साखर वापरून घेतली तर साखरेचे प्रॉब्लेम येणारच नाहीत. मग तुम्ही कदाचित जास्त खात असाल तरी देखील तुम्ही वापरत असाल है ना. म्हणून मी सांगितलं की जे लोक रेग्युलर व्यायाम करतात, किंबहुना व्यायाम सदृश्य स्पोर्टी ॲक्टिव्हिटी करतात, किंबहुना शेतामध्ये काम करून फिजिकल ॲक्टिव्हिटी करतात, जिथं हे मसल्स व्यवस्थित रोजच्या रोज काम करतात, त्यांच्यामध्ये वयाच्या 70ला 80ला देखील छानपैकी गोड पदार्थ खाण्याचं देखील प्रमाण असतं. काही बिघडत नाही. हा व्यायामाचा फायदा आहे. बरोबर की व्यायामामुळे तुमचं साखर जी आहे ती तुमच्या मसलकडून मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. त्याच्यामुळे त्याचा रेजिस्टन्स क्रिएट होत नाही. किंबहुना तुम्ही जर रोज व्यायाम करत असाल तर तुम्ही थोड्याशा इन्सुलिनमध्ये देखील जास्त साखर वापरून घेता. म्हणजे इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी ही व्यायामामुळे वाढत असते. आणि म्हणून आम्ही काय सांगतो, रोज थोडा घाम येईपर्यंत काहीतरी शारीरिक व्यायाम करू. नाही तर हल्ली लोकांना फक्त भीतीमुळेच घाम येत असतो, बाकी दुसरं कुठलं कारणच नाही. काहीतरी बाबा वॉकिंग करत होता, रनिंग करत होता, किंवा असं काही खेळ खेळत होता आणि त्यानं घामानं चिंब झालाय, अशी गोष्ट 25 नंतर होतच नाही. एक्सरसाइजने, व्यायामाने जे तुम्ही सेल मेम्ब्रेन मध्ये चेंजेस जे येतात, आपण जे बोललो मगाशी की हा जो रेझिस्टन्स क्रिएट होतो, तो रेझिस्टन्स क्रिएट झालेला रिव्हर्स होतो का, किंवा त्याची पुन्हा इलास्टिसिटी आणि पुन्हा पूर्ववत होण्याची व्यायामामध्ये ताकद आहे का, किंवा ओव्हरऑल होलिस्टिक चेंजेस मध्ये? सो इन्सुलिन रेझिस्टन्स तयार झालेलाही मागे येऊ शकतो. आणि यासाठी आपण काय म्हणतो की शेवटी सेलमध्ये जे बदल झालेले आहेत ते म्हणजे सेलनं जास्त तिथं फॅट टिश्यू वापरून त्या सेल वॉलला थोडंसं आणखीन घट्ट केलेलं आहे, डिफेन्स जो स्ट्रॉंग केला. पण तेच जर तुम्ही फॅट वापरून घ्यायला लागला तर, म्हणजे तुम्ही व्यायाम करायला लागला तर ते फॅट वापरून घेतलं जाईल, त्यामुळे सेल आपोआपच इन्सुलिनला सेन्सिटिव्ह होत जाईल. त्यामुळे नवीन होणाऱ्या सेल्स आहेत त्या तयार होत असताना ते जे सेल वॉल आहे त्याच्यामध्ये असले अनावश्यक बदल घडणारच नाहीत. त्याच्यामुळे हे रिव्हर्स होऊ शकतं. एक स्टडी केला गेला होता ज्याच्यामध्ये 2 ग्रुप्स केले होते आणि एका ग्रुपला दोन्ही ग्रुप्सला सेम अन्न दिलेलं, सेम वेळेला दिलं होतं, बाकी सगळं सेम होतं. फक्त एका ग्रुपला वेळेच्या वेळी झोपू दिलं, विदाऊट डिस्टर्बन्स असं एन्व्हायरमेंट क्रिएट केलं, आणि दुसऱ्या ग्रुपला झोपेचे डिस्टर्बन्सेस मुद्दाम तयार केले गेले. आणि त्यांचा असा हा काही दिवसांचा हा जो स्टडी होता त्याच्यामध्ये रोज त्यांचं शुगर चेक केली गेली होती, हार्ट पॅरामीटर्स चेक केले गेले होते. आणि ह्या झोपेच्या डिस्टर्बन्स असलेल्या ग्रुपमध्ये शुगर स्पाइक्स, इन्सुलिन स्पाइक्स हे बघितले गेले होते सातत्यानं, ॲज इमिडिएट ॲज एव्हरी डे दे वर चेकिंग. तर झोप हा अनदर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट इन द कंट्रोल ऑफ शुगर किंवा ओव्हरऑल आपण ह्या ज्या टॉपिकवर बोलतोय तर प्लीज टॉक अबाउट स्लीप. असं आहे की निसर्गानं आपल्याला झोप का दिलेली आहे, त्या निसर्गानं जसं आपण एखादा मोबाईल वापरताना किंवा आता आपण हा कॅमेरा देखील वापरताना मधून मधून कॅमेऱ्याला विश्रांतीचा विचार करतोच. याचा अर्थ काय की ते मशीन परत रिफ्रेश होण्यासाठी अधूनमधून विश्रांतीची गरज असते. आपल्याला निसर्गानं एक कंपल्सरी स्लीप अलॉट केलेली आहे 6 ते 8 तासांची, आणि बाकीच्या 16 तासात तू जी काही धावपळ करायची आहे, उड्या मारायच्या ते मार. असं प्रॉब्लेम कुठे येतो की जी काही 6 ते 8 तास आपल्याला कंपल्सरी झोप घ्यायची आहे तिथं देखील एक तर तुमच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे है ना, आज रात्री 12-1 पर्यंत लोक व्हॉट्सअप बघत बसतात आणि त्याच्यामुळे झोपेचा स्पॅन कमी करून टाकला, तो देखील खराब आहे. आणि दुसरं असं की टेन्शनमुळे त्यांना झोप येत नाही, जसं हे त्रास दिलेला आहे. बरोबर, ह्या जो तुम्ही ग्रुप बी वर्णन केलेला आहे त्याच्यामध्ये सगळे IT मेंबर्स आणि सगळे कंपनीचे जे एम्प्लॉईज आहेत ते येऊ शकतात. बरोबर, की त्यांना जाणून बुजून त्रास दिला जातो. बरोबर, इथं काय होतं की इथं ज्यावेळी असा स्ट्रेस दिला जातो त्यावेळी शरीराची हायपर ॲक्टिव्हिटी होत असते, आतून, बाहेरून नाही. बाहेरून तर तो शांत असेल, पण आतून टेन्शन आलंय, पाल्पिटेशन सुरू होतंय, सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हेट झाली, त्याच्यामुळे मेटाबॉलिझम वाढलेलं आहे, त्याच्यामुळे कॅलरीची नीड वाढलेली आहे, आणि त्याच्यामुळे तिथं शुगरची गरज जास्त निर्माण झालेली आहे. आणि अशामुळे अशा लोकांमध्ये ती परिस्थिती कॉम्पेन्सेट करण्यासाठी पटकन काहीतरी चहा घेतला, पटकन काहीतरी असं गोड घेतलं, अशी टेंडन्सी निर्माण होते. बहुतेक वेळेला कंपनीत काम करणारे लोक जे आहेत ते मग रिफ्रेश होण्यासाठी व्यायाम कुठला योगा किंवा असं काही प्राणायाम करत बसत नाही, पटकन चहा मागवतील आणि रिफ्रेश होतील. अरे मला 8 वाजेपर्यंत काम करायचं आहे,
मला 9 वाजेपर्यंत काम करायचं आहे, घे चहा, डबल चहा घे. कुणी असं नाही करत. म्हणजे आज जपानसारख्या देशामध्ये अशा मोठमोठ्या ऑफिसमध्ये एक रिलॅक्सेशन रूम असते, की तुम्हाला जर थकवा वाटला, तुम्हाला जर टेन्शन वाटलं, तर तिथं जाऊन तुम्ही एक 10 मिनटं थोडं मेडिटेशन करा, प्राणायाम करा. आपल्याकडे अशी रूम करायची गरज नाही आहे, नाहीतर सगळी लोकं तिथंच जास्त जमा होतील, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या शरीराला देखील विश्रांती पाहिजेत, हीच संकल्पना कुठेतरी आपल्या डिझायरनं खोडून काढलेली आहे. मी रात्रंदिवस मेहनत करीन आणि ही गोष्ट प्राप्त करीन. म्हणजे वयाच्या 24शीला तो मुलगा म्हणतो की एक दिवस मी या शुगर इंडस्ट्रीचा चेअरमन होऊन दाखवीन. रात्रंदिवस मेहनत करून तो शेवटी वयाच्या 38शीला त्या शुगर इंडस्ट्रीचा चेअरमन होऊन जातो. पण त्याच दिवशी त्याला रिपोर्ट येतो की तुला शुगर आहे. म्हणजे त्यानं त्या 14 वर्षात त्याचं इप्सित साध्य केलं, पण ते इप्सित साध्य करताना जी काही सो कॉल्ड रात्रंदिवस मेहनत केली, जे काही टेन्शन घेतले, जे काही कॉन्फ्लिक्ट घेतले, त्याच्यातून त्याचं शुगर डेव्हलप झाली ना, त्याच्यातून त्याचा डायबिटीज डेव्हलप झाला. आणि म्हणून झोपेची गरज आहे की एनकेन प्रकारे 16 तासामध्ये किती पण भागदौड असेल, किती पण स्ट्रेस असेल, जर तुम्ही ती 8 तासाची झोप सुधारली तरी देखील तुमचे ऑर्गन रिफ्रेश होऊन जातात ना. तुमचं पॅनक्रियाज असेल, लिव्हर असेल, मसल्स असेल, ते रिफ्रेश होतात. त्याच्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी ही बरकरार होते. आणि म्हणून जी लोक चांगली झोप घेतात त्यांची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी चांगली असते. म्हणजे फूड जरी दोन्ही ग्रुपचे सेम असले तरी सुद्धा काहीतरी तरी चेंजेस त्या डिस्टर्ब झोपवाल्या ग्रुपमध्ये होत आहेत. की तुम्ही उपवासाच्या दिवशी देखील तुमच्या पॅनक्रियासला विश्रांती दिलेली असते ना, त्याच्यामुळे बाकीच्या 4-5 दिवसांमध्ये, 5-6 दिवसांमध्ये थोडं कमी जास्त जरी खाल्लं तरी एक दिवस कॉम्पेन्सेट करताना ते सगळं. म्हणजे तिथं आपल्याला चान्स आहे रिलॅक्सेशनचा, रिव्हर्सचा. बरोबर. एनकेन प्रकारे स्लीपमध्ये देखील तेच काम होऊन जातं. फक्त ती स्लीप डीप असली पाहिजे. म्हणून द क्वालिटी ऑफ स्लीप जे आहे त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. अशी अनेक सर लोक आहेत की जे बाहेरून दिसताना स्लिम दिसतात, बऱ्यापैकी डिसिप्लिनडही आहेत, त्यांचं लाईफस्टाईलमध्ये काही असं खोट आहे किंवा चुकीचं काहीतरी करतात असंही नाहीये, पण तरीही ते प्री डायबेटिक आहेत. आणि असे आपले पण आपल्याकडे एक येणारे मेंबर आहेत, ते प्री डायबेटिक होते, पण बाहेरनं अगदी सडसडीत पातळ बांधा आणि व्हेरी डिसिप्लिन्ड पर्सन. तर इथे रोल ऑफ स्ट्रेस इन प्री डायबिटीस, बरोबर, याच्याबद्दल थोडं सांगा. असं आहे की कधी कधी ऐन तारुण्यात देखील, म्हणजे एखाद्यानं 25व्या वर्षी कंपनी जॉईन केली, पण कंपनीतल्या बाकीच्या कलिग्सला हा माणूस नकोय, मग एनकेन प्रकारे त्याच्या चुका काढत राहणं, त्याला टॉर्चर करत राहणं किंवा त्याला नाउमेद करत राहणं असं घडतं. आणि त्या तीव्र टेन्शनमुळे अचानक त्याचा डायबिटीस डेव्हलप होतो, ज्याला आम्ही नाव देतो स्ट्रेस इंड्युस्ड डायबिटीस. सो केमिकली काय होतं आतमध्ये? केमिकली असं होतं की ज्यावेळी स्ट्रेस हार्मोन्स जास्त वाढतात त्यावेळी ते इन्सुलिनची इफेक्टिव्हिटी कमी करतात. बरोबर. म्हणजे हार्मोन्समध्ये देखील हे असं पॉलिटिक्स असतं की बाकीचे हार्मोन्स जर जास्त प्रमाणात असतील तर दुसऱ्या हार्मोन्सची इफेक्टिव्हिटी थोडी कमी करतात. त्याच्यामुळे हे ॲड्रेनालिन असेल, कॉर्टिकोस्टेरॉइड्स असेल, त्यांचं प्रमाण जास्त वाढायला लागलं आणि ते सतत दिवसभराच्या काळामध्ये सतत ते वाढीव असेल तर त्याच्यामुळे इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी जी आहे ती कमी होत जाते. आणि गंमत अशी की अशा लोकांमध्ये सक्सेसफुली स्ट्रेस मॅनेज केला तर तिथं तो डायबिटीस 100% रिव्हर्स झालेला असतो. आपले ते मेंबर आहेत, ते रेग्युलर योगाला येतात आपल्याकडे, त्यांचं पूर्ण रिव्हर्स झाला. का तर त्यांना मुळात डायबिटीस नव्हताच, की तात्पुरती डिरेंजमेंट झालेली होती. आणि अशांना जर एक 4 महिने चांगला प्राणायाम आणि मेडिटेशन दिलं आणि ते रिव्हर्स केलं तर पुन्हा डायबिटीसचं नामोनिशान राहत नाही. सो वी आर टुवर्ड्स द एंड ऑफ दिस कॉन्व्हर्सेशन. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे योग. तर योगाचा रोल या डायबिटीस कॉन्व्हर्सेशन मध्ये कसा तुम्ही पाहताय? मी हे सांगेन की 2 गोष्टी त्याच्यामध्ये. एक तर आज योग जो प्रसिद्ध झालेला आहे तो आसन, प्राणायाम आणि मेडिटेशन या विशिष्ट प्रॅक्टिसमधून पॉप्युलर झालेला आहे. आणि त्याचा रोल काय आहे की ते शरीराला आणि मनाला विश्रांती देतात. आणि त्याच्यामुळे रिलॅक्सेशनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे झोपेतून जेवढी आपल्याला विश्रांती मिळते त्याच्यापेक्षा 4 पटीनं जास्त तुम्हाला जर प्राणायामानं मिळत असेल तर तुम्ही तुमच्या अवयवांना आणखीन रिफ्रेश करता, हा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जर तुम्ही प्राणायाम करायची सवय लावली तर तुम्ही तुमच्या अवयवांना रिफ्रेश करता. बरोबर. या दृष्टीनं योगिक प्रॅक्टिसचं महत्त्व आहे. मग तुम्ही अगदी साधे सोपे जरी ब्रिदिंग प्रॅक्टिसेस आहे, ओम चॅन्टिंग आहे किंवा भ्रामरी प्राणायाम आहे, ते देखील करून हे इप्सित साध्य करू शकता.
आणि दुसरा भाग आहे की योगानं केवळ प्रॅक्टिस दिलेली आहेत, योगानं एक जीवनशैली दिलेली आहे ज्याला आपण यम नियम म्हणतो. यम नियमकडे बारकाईनं बघितलं तर तुमचं 24 तासाचं जे डेली रुटीन आहे, जे भगवद्गीतेमध्ये देखील किती छान वर्णन केलं, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. म्हणजे तुमचं जर स्किलफुल डाईट, स्किलफुल स्लीप, स्किलफुल एक्झरसाइज किंवा स्किलफुल कम्युनिकेशन असेल, म्हणजे संयुक्तिक आहार, संयुक्तिक व्यायाम, संयुक्तिक निद्रा आणि संयुक्तिक डेली ॲक्टिव्हिटी जर असतील तर त्यालाच योग म्हणायचं. आज आपण योग म्हणजे कुठंतरी जंगलात जाणारे माणसं मेडिटेशन करत असतात असं समीकरण लोकांपुढं आधी करून बसलेलो आहोत. असं नाही आहे. योग हे तुमचं हेल्थ अँड फिटनेसचं सायन्स आहे आणि ते तुमच्या जीवनशैलीशी निगडीत आहे. तुम्ही तुमची जीवनशैलीमध्ये अनुशासनला आणणं हा योगाचा उद्देश आहे. अथ योगानुशासन. हे अनुशासन जर तुम्ही जीवनामध्ये आणलं आणि ते तुमच्या आहाराचं अनुशासन, व्यायामाचं अनुशासन किंवा तुमच्या झोपेचं अनुशासन याच्यामध्ये जर ते प्रतिबिंबित झालं तर ते डायबिटीसला मॅनेज करतं आणि रिव्हर्स देखील करतं. थँक्यू डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. आय एम शुअर की ज्यांना फारसं काही माहीत नाही आहे, ज्यांना डायबिटीज आहे आणि जे त्याच्याबरोबर जगत आहेत त्या सगळ्यांना उमेद देणारा आणि मोर इम्पॉर्टंटली एज्युकेट आणि एम्पॉवर करणारा हा एपिसोड आहे. कारण अल्टिमेटली तुमची ही तीच स्टाईल आहे जी तुमच्यासारखे टीचर्स मिळाल्यामुळे माझी ही झालेली आहे की पहिले लोकांना एज्युकेट करा, एम्पॉवर करा आणि मग त्याच्यानंतर त्यांना त्यांचा चार स्वतः घेऊ देत, अशा पद्धतीचं हे झालं. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी अबाउट दिस. थँक्यू व्हेरी मच अगेन फॉर मेकिंग टाइम अँड सी यू व्हेरी सून. थँक्यू.